नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी एन सी आर टीमधील चॅप्टर नंबर 5 दॅट इज प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत ते पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे पाहायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या जरासं जरी आपल्याकडे आपल्या आईवडिलांचे कॅरेक्टर्स असतात किंवा आपण जरासं जरी त्यांच्यासारखं दिसतो किंवा आईवडिलांसारखं नसेल दिसत तर मग घरामधल्या इतर कोणासारखं तरी आपले नाक असतं, आपले डोळे असतात. मग असं नेमकं का असतं? तर आतापर्यंत जो काही तुम्ही अभ्यास केलाय त्याच्यानुसार तुम्हाला हे कळलं असेल की जीन्स जे आहेत तर ते ट्रान्सफर होतात पॅरेंट पासून ऑफस्प्रिंगकडे. ओके, सो तुम्हाला हे आता माहिती आहे. पण याचा शोध नेमका कसा लागला होता किंवा हे काही पूर्वीपासूनच सगळ्यांना माहिती होतं असं नाहीये. कोणीतरी त्याचा शोध लावला. मग तो कसा लागला, त्याच्या मागचे लॉज काय आहेत, रूल्स काय आहेत, मग हे जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात कशा पद्धतीने होतात. त्यासोबतच आपण स्किन कलरमध्ये स्पेशली म्हटलं तर काही गोरे असतात, काही लोक थोडेसे सावळे असतात. तर असं नेमकं काय आहे, सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होतं, म्युटेशन काय आहेत, जेनेटिक डिसऑर्डर्स काय आहेत, हे सगळं आपल्याला चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. चॅप्टर थोडासा अगदी किंचितसा मोठा आहे, बट आपण त्याला कम्प्लीट करणार आहोत पार्ट्समध्ये. ओके, सगळ्यात पहिल्यांदा प्रिन्सिपल्स म्हणजे काय, काहीतरी त्याला लॉज आपण म्हणूया किंवा रूल्स म्हणूया आपण. ओके, काहीतरी तत्व. ओके, कशाची तत्व आहेत? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स म्हणजे अशी एक प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये कॅरेक्टर्स जे आहेत तर ते पेरेंट्स पासून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होतात. म्हणजे बेसिकली इनहेरिटन्स इज द प्रोसेस बाय विच कॅरेक्टर्स आर पास्ड ऑन फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. ओके, ही फक्त अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये पेरेंट्स पासून ऑफस्प्रिंगसाठी कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. ते कॅरेक्टर कशामधून ट्रान्सफर होतात? जीनमधून. ओके, नेक्स्ट आहे व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन पेरेंट्स अँड प्रोजेनी. ओके, आता असं नाही ना की आपण डिट्टो आपल्या मदरसारखं किंवा डिट्टो आपल्या फादरसारखं दिसतो, असं नाहीये. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भलेही काही सिमिलरिटीज असल्या तरी पण डिफरन्सेस आहेत. मग ते जे डिफरन्सेस आहेत त्याला आपण म्हणणार आहोत व्हेरिएशन. तुम्ही असं इमॅजिन करा की जर जगामधले सगळेच लोक सेम दिसत असते तर आपण डिफरन्शिएट करू शकलो असतो का? ऑब्व्हियसली नाही. आणि या व्हेरिएशनमुळेच नवीन नवीन जाती, नवीन नवीन प्रजाती किंवा ॲनिमल्समध्ये म्हणा, प्लांट्समध्ये म्हणा, सगळ्यांमध्ये आपल्याला नवीन नवीन स्पीशीज पाहायला मिळतात. कशामुळे? व्हेरिएशनमुळे. हे व्हेरिएशन कसं आलं? तर जीन्स जेव्हा तयार होतात, आय मीन जेव्हा सेल डिव्हिजन होतं तर तेव्हा त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मिओसिसमध्ये जे पेकायटिन स्टेज आहे प्रोफेज 1 मध्ये, तर त्या ठिकाणी रिकम्बिनेशन होतं किंवा त्या ठिकाणी सेल्स जेव्हा डिवाइड होत असतात तर तिथे क्रॉसिंग ओव्हर होतं क्रोमोझोम्समध्ये. आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे कॅरेक्टर्स थोडेसे मदरचे मिक्स होतात, फादरचे मिक्स होतात, अजून काही पूर्वजांपासून आलेले असतील कॅरेक्टर्स ते मिक्स होतात आणि त्याच्यापासून एक नवीन नमुना तयार होतो, म्हणजेच एक नवीन चाइल्ड तयार होतं. ओके, तर अशाच पद्धतीने जे व्हेरिएशन्स आहेत ते होत जातात आणि त्याच्यामुळेच आज आपल्याला एवढे असंख्य चेहरे पाहायला मिळतात. सो लेट अस स्टार्ट. आपल्या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. आय थिंक की थोडंसं मी फास्ट बोलते, सो इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम तुम्ही स्पीड कमी करू शकता किंवा मीही माझं स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिल्यांदा इथे खूप सारं दिलेलं आहे की एलिफंटचे बेबी एलिफंटस काय आहे, डॉगचे बेबी डॉगस काय आहे, हे सगळं लहान मुलांसारखं तुम्हाला माहिती आहे. मग आता बेसिकली याच्यामध्ये एमसीक्यूज कुठून तयार होऊ शकतात तिथे आपण जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा जेनेटिक्स म्हणजे काय? जेनेटिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? तर ज्या ठिकाणी जीन्स आहेत, ज्या ठिकाणी क्रोमोझोम्स आहेत त्या ठिकाणी जेनेटिक्स येतं. म्हणजेच असा एक सब्जेक्ट आहे की जो इनहेरिटन्स शी डील करतो. इनहेरिटन्स म्हणजे काय? अशी प्रोसेस की ज्या ठिकाणी कॅरेक्टर्स जे आहेत तर ते पेरेंट्स पासून प्रोजेनीकडे ट्रान्सफर होतात. सो तुम्हाला इनहेरिटन्सची ही जी डेफिनेशन आहे ती लक्षात ठेवायची आहे. सोपी आहे, लक्षात ठेवण्यासारखं असं मोठं काही त्याच्यामध्ये नाहीये. लक्षात यासाठी ठेवायचे कारण मग पुढे आपण बऱ्याचदा इनहेरिटन्स हा शब्द वापरणार आहोत. मग तुम्हाला जस्ट एक आयडिया यावी की हे इनहेरिटन्स नेमकं काय आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज द बेसिस ऑफ हेरिडिटी. हा हे सेंटेन्स महत्वाचं आहे. हेरिडिटी म्हणजे काय? अगेन सेम अशी प्रोसेस की ज्यामध्ये पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स प्रोजेनीकडे ट्रान्सफर केले जातात त्यालाच आपण म्हणतो हेरिडिटी. आणि हेरिडिटीचा बेसिस काय आहे? इनहेरिटन्स. इन शॉर्ट दोघांचा अर्थ सेमच होतो. नेक्स्ट आहे व्हेरिएशन इज द डिग्री बाय विच प्रोजेनी डिफर फ्रॉम दी पेरेंट्स. म्हणजे जे नवीन जनरेशन आहे तर ती पेरेंट जनरेशन पासून थोड्याफार प्रमाणामध्ये काही कॅरेक्टर्समध्ये डिफरन्स शो करते. सो ते जे डिफरन्स आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत व्हेरिएशन. सो या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इनहेरिटन्स म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे काय, आणि हेरिडिटीचा बेसिस काय आहे, दॅट इज इनहेरिटन्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता ह्युमन्सला हे सगळं कधीपासून माहिती आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा त्याच्यासोबत येणारे व्हेरिएशन्स
जे क्रॉसिंग ओव्हर आहे वगैरे हे सगळं. तर हे ह्युमन बीइंग्सला माहिती आहे 8K to 1K BC, म्हणजे बिफोर क्रिस्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा बिफोर कॉमन एरा सध्या त्याला म्हणतात, तर त्यानुसार. They exploited the variation that were naturally present in the wild population of plants and animals to selectively breed and select for the organisms that possessed desirable characters. अर्थात ह्युमन बिंगची लालसा किंवा इच्छा किंवा त्याच्या कामासाठी त्याने काय केलं, की नेचरमध्ये जे प्रचंड स्पीशीज आहेत त्या स्पीशीजमधलं अशा काही स्पीशीज की जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन बिंग्सला फायदा करून देऊ शकतात, अशा स्पीशीज किंवा अशा ब्रीड्स जे ह्युमन बिंग्स आहेत त्यांनी सिलेक्ट केल्या, की जे आपल्याला जे कॅरेक्टर्स हवे आहेत ते देऊ शकतील. मग आता याच्यामध्ये काय काय येतं, नॅचरल सिलेक्शन आणि डोमेस्टिकेशन. एनसीआरटीने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, ते म्हणजे साहिवाल काव. साहिवाल काव जे आहेत पंजाबमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दूध देतात. ओके, आणि माणसाला काय हवं आहे, अर्थात दूध हवं आहे, दूध विकलं की पैसा मिळतो, म्हणजे इन शॉर्ट पैसा हवा आहे, आणि हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे. सो दॅट्स वाय मानवाने काय केलं, की असे काही ब्रीड्स सिलेक्ट केल्या कावच्या, की ज्या कंबाईन केल्यानंतर किंवा त्यांचं हायब्रिड तयार केल्यानंतर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दूध मिळेल. ओके, आणि त्या कावला नाव देण्यात आलं साहिवाल काव, जे की पंजाबमध्ये आहे. तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, की याच्याशी निगडीत काय काय गोष्टी आहेत साहिवाल कावशी. तर दॅट इज आर्टिफिशियल सिलेक्शन आणि डोमेस्टिकेशन, याचे एक्झाम्पल आहे ते म्हणजे साहिवाल काव. बाकी तुम्ही याच्यापैकी काही लक्षात नाही ठेवलं तरी पण चालेल, फक्त आर्टिफिशियल सिलेक्शन, डोमेस्टिकेशन आणि साहिवाल काव जे की पंजाबमध्ये आहे हे एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, we must however recognize that though our ancestors knew about the inheritance of characters and variation, they had very little idea about the scientific basis of this phenomenon. अर्थातच आपले अँसिस्टर्स आपल्यापेक्षा खूप हुशार होते, त्यांना याच्याबद्दल सगळी माहिती आहे, इनहेरिटन्सबद्दल किंवा व्हेरिएशनबद्दल, बट त्यांच्याकडे तेवढे सायंटिफिक बेसिस नव्हते. आणि मग त्याच्या आधारावरती त्या काळच्या सायंटिस्ट लोकांनी ज्या पण काही थिअरीज किंवा लॉज वगैरे दिले होते तेच मॉडिफाय करून आता आपण शिकतो आहोत. सो आता आपण सगळ्यात पहिल्यांदाची हिस्ट्री पाहूया, की नेमकं जेनेटिक्सच्या मागे काय आहे किंवा जेनेटिक्सची सुरुवात कशी झाली. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, सगळ्यांनी मेंडल्सचं नाव ऐकलं असेलच. मेंडल म्हणजे ग्रेगर मेंडल, ज्यांना आपण जेनेटिक्सचे फादर ऑफ जेनेटिक्स असंही म्हणतो. सो मिड 19th सेंचुरीमध्ये जे ग्रेगर मेंडल आहे त्यांचा जन्म झाला होता, आणि त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स केले होते. सगळ्यात महत्त्वाचा, सोपा आणि अतिशय 4पैकी 4 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे तो म्हणजे ग्रेगर मेंडलने कोणता एक्सपेरिमेंट केला होता. दॅट वॉज हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन गार्डन पीस. ग्रीन पीस नाही, ग्रीन पीस डिफरंट आहेत, गार्डन पीस असं नाव आहे. आणि गार्डन पीसचं जर सायंटिफिक नाव हवं असेल तर दॅट इज पायसम सटायवम. ओके, सटायवम, VUM. बेसिकली तुम्हाला या ठिकाणी फसवण्यासाठी मे बी VUM, अरे काय होते, तुम्हाला या ठिकाणी फसवण्यासाठी ग्रीन पीस वगैरे पण दिलं जाऊ शकतं, बट आन्सर इज गार्डन पीस, नॉट ग्रीन पीस. याचं सायंटिफिक नाव पण लक्षात ठेवायचं आहे, पुढे येईलच, बट आताच लक्षात ठेवा, दॅट इज पायसम सटायवम. सो ग्रेगर मेंडलने पायसम सटायवम किंवा गार्डन पीसवरती एक्सपेरिमेंट केले, हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट्स केले, त्यांनी बरेचसे हायब्रिड्स तयार करून पाहिले होते, आणि त्याच्या आधारे त्यांनी रिझल्ट्स दिले. एकूण 7 वर्ष त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले. हे पण लक्षात ठेवायचं का, तर हो, हे पण लक्षात ठेवायचं. 1856 पासून 1863 या कालावधीपर्यंत ग्रेगर मेंडल जे आहेत तर ते गार्डन पीसवरती एक्सपेरिमेंट करत होते, अँड प्रपोज द लॉज ऑफ इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि बेसिकली त्यांनी याच्यावरती आधारित 3 लॉज दिले आहेत इनहेरिटन्सचे, जे की आपण पुढे पाहणार आहोतच. During Mendel's investigation into inheritance patterns, it was for the first time that statistical analysis and mathematical logic were applied to problems in biology. बायोमध्ये मॅथ्स असं कसं होऊ शकतं. तर बेसिकली आपण काय केलेलं आहे, की आपल्याला मॅथ्स नको म्हणून आपण बायो घेतलाय, मॅथ्स फोबिया म्हणून आपण बायो घेऊन नीट द्यायचं ठरवलंय, आणि त्याच्यामध्येच मेंडलनी कुठून तरी मधूनच मॅथ्स आणून टाकलं. तर बेसिकली अशीच काहीशी अवस्था झाली होती त्या कालावधीमधल्या सायंटिस्ट लोकांची. अर्थात ते बॉटॅनिस्ट होते, ते झुलॉजिस्ट होते, ते जेनेटिक्सचा अभ्यास करत होते, आणि त्याच्यामध्ये कुठून तरी मधूनच मेंडलने मॅथ्सचं लॉजिक किंवा मॅथ्सचं स्टॅटिस्टिक्स वगैरे त्या ठिकाणी वापरलं, आणि ते त्या सायंटिस्ट लोकांना मान्य नव्हतं, आणि त्याच्यामुळेच मेंडलची थिअरी किंवा लॉज इतके वर्ष एक्सेप्ट केले गेले नव्हते. ओके, कारण त्यांना मान्य नव्हतं की तुम्ही बायोमध्ये मॅथ्स इन्क्लूड करताय. ओके, सो दॅट वॉज नॉट एक्सेप्टेबल फॉर दॅट टाइम, पण आता मात्र आपण एक्सेप्ट केलेलं आहे आणि आता आपण तेच वापरतो आहोत. ओके, सो तुम्हाला फर्स्ट टाइम या ठिकाणी मॅथ्सचा पण अभ्यास करावा लागणार आहे, बायो घेतला तरी सुद्धा, बट हे मॅथ्स काय एवढे ट्रिगो सारखं वगैरे अवघड नाहीये, साधं सिंपल मॅथ्स आहे जे की आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ओके,
पण आता हे तर झालं की एक एक छोटंसं डिसएडव्हान्टेज म्हणूया आपण ह्याला, की त्या लोकांनी हे एक्सेप्ट नव्हतं केलं. बट तो डाटा प्रॉपर आहे. तो डाटा मान्य करण्यासाठीच म्हणजे मान्य केला गेलेला आहे आता. म्हणजे डाटा बरोबर आहे. पण त्या कालावधीमधल्या लोकांना ते मान्य नव्हतं. पण आता तो एक्सेप्टेबल आहे. पण हा जो काही जेनेटिक्सचा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे मेंडलने, हा सक्सेसफुल कसा झाला किंवा का झाला, याच्या मागचे सक्सेसफुल होण्याचे रिझन्स काय आहेत? आपण म्हणतो ना यशाची 5 कारणं वगैरे, तर त्याच प्रकारे या ठिकाणी 5 कारणं आहेत. कोणती 5 कारणं आहेत? एकतर मेंडल यांनी असं प्लांट निवडलं होतं की जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॅपलिंग्स येणार आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामधून आउटकम मिळणार आहे. सो त्याच्यामुळे हा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज होता. जेवढं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पीक मिळेल तेवढ्या मेंढ्याला जास्त स्कोप मिळेल त्याच्यावरती अभ्यास करण्याचा, ऑब्झर्वेशन्स लिहिण्याचा. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप लार्ज नंबर ऑफ सीड्स मिळत होत्या. ॲन्युअल प्लांट आहे म्हणजे काय, जे हे गार्डन पीस आहे त्यांना ग्रो होण्यासाठी 4-5 वर्ष वगैरे लागत नाहीत. आरामात 4 ते 5 महिन्यात हे ग्रो होतात, लगेच दुसरं पीक घेता येतं. सो त्याच्यामुळे फास्ट प्रोजनी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यापासून सीड्स मिळतात. हे झाले 2 गोष्टी. तिसरं असं आहे की याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. व्हॉट डू यू मीन बाय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स? तुम्ही कधी पाहिलंय का की गार्डन पीसचं जे फ्लावर आहे ते काही फ्लावर्स व्हायलेट कलरचे असतात, काही फ्लावर्स व्हाईट कलरचे असतात. किंवा तेही सोडा, तुम्ही कधी जर वाटाणा असं सोलला वगैरे असेल तर काही त्याचं जे पॉड शेप आहे ते एकदम सलग स्ट्रेट असतं, पण काही असे चिटकलेले असतात ना, म्हणजे कॉन्स्ट्रिक्टेड असतात. किंवा ते पण नसेल पाहिलं तर ते पण सोडा. अजून काही जे वाटाण्याचं वरचं पॉड असतं ते ग्रीन कलरचं असतं, काहींचं येलो कलरचं असतं. ओके. सो अशा पद्धतीने जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले आणि याला आपण म्हणतो ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आणि त्याच्यामुळे मेंडलला हा अभ्यास करणं सोपं गेलं. ओके. त्यासोबतच हे जे प्लांट्स आहेत किंवा हे जे फ्लावर्स आहेत ते नॅचरली सेल्फ पॉलिनेशन करायचे आणि त्याच्यामुळे त्याला सेल्फ पॉलिनेशनचा अभ्यास करता आला आणि तो स्वतःहून त्याच्यामध्ये त्याने आर्टिफिशियल पॉलिनेशन पण इंड्यूस करून त्याचाही अभ्यास करता आला. सो या काही गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे मेंडलचा हा जो एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल झाला. त्याला जे काही मांडायचं होतं तो ते मांडू शकला किंवा शकले. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Okay. Mendel investigated characters in garden pea plant that were manifested as two opposite characters. That is, एक तर प्लांट टॉल आहे की शॉर्ट आहे, त्याचे जे सीड्स आहेत ते येलो आहेत की ग्रीन आहेत. तर या सगळे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्झर्वेशन्स कलेक्ट करू शकले आणि त्याच्या आधारावरती थिअरी देऊ शकले. आता हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण पाहूया की सगळ्याची नावं आणि सगळ्याचे शेप, साईज जे पण आहे ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर कॅरेक्टर्स किती आहेत किंवा व्हेरिएशन किती आहेत, 14 आहेत. आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स किती आहेत, 7 आहेत. सो तुम्हाला जर व्हेरिएशन विचारले किंवा व्हरायटीज विचारल्या तर व्हरायटीज तुम्हाला 14च लिहायच्या आहेत. आणि जर तुम्हाला कॅरेक्टर्स किंवा कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स असं काही विचारलं तर तुम्हाला घ्यायचं आहे 7. ओके. सो MCQsमध्ये तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. अगेन आय एम रिपीटिंग की तुम्हाला जर MCQsमध्ये किती प्लांट व्हरायटीज विचारल्या जातील तर तुम्हाला त्या ठिकाणी 14 लिहायचं आहे, कारण 14 व्हरायटीज आहेत. बट किती कॅरेक्टर्स होते, किती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते, कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स विचारलं गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 7 लिहायचे. ओके. ट्रेड्स आणि कॅरेक्टर्समध्ये डिफरन्स आहे तो आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. आधी आपण हे जे सगळे त्याने निवडलेले जे कॉन्ट्रास्टिंग पेअर्स आहेत तर ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे सीडचा शेप. आता तुम्ही जर कधीतरी वाटाण्याचा दाणा पाहिला असेल तर तो कधी एकदम राऊंड असतो, गोल असा गरगरीत असतो. बट कधी कधी तो रिंकल शेपमध्ये असतो. ह्याला रिंकल किंवा रिंकल्ड म्हणतात. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही ते म्हणू शकता. नेक्स्ट आहे सीड कलर. कधी कधी येलो असतो, कधी ग्रीन असतो, बट त्यापैकी येलो डॉमिनंट आहे. डॉमिनंट याचा अर्थ काय की मोस्ट ऑफ दी टाइम्स सगळ्या ऑब्झर्वेशन्समध्ये आपल्याला येलो पाहायला मिळतं रॅदर दॅन रेसेसिव्ह कॅरेक्टर ग्रीन. ओके. सो या ठिकाणी जे आहेत ते सगळे डॉमिनेटिंग कॅरेक्टर्स आहेत आणि या ठिकाणी रेसेसिव्ह आहेत. मग याचा अर्थ असा आहे का की रेसेसिव्ह पाहायलाच मिळत नाही, तर अर्थात नाही. रेसेसिव्ह कॅरेक्टर्स सुद्धा पाहायला मिळतात. बट डॉमिनेटिंग कोण आहे ते कॅरेक्टर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. फ्लावर कलरमध्ये पण व्हायलेट कलर जास्त डॉमिनेटिंग आहे दॅन व्हाईट. पॉड शेपमध्ये पण फुल पॉड जास्त डॉमिनेटिंग आहे दॅन कन्स्ट्रिक्टेड. नेक्स्ट आहे पॉड कलर ग्रीन जास्त डॉमिनेटिंग आहे दॅन येलो, म्हणजे ग्रीन जास्त पाहायला मिळतो दॅन येलो. फ्लावर पोझिशनमध्ये काय आहे, एक्झियल फ्लावर आणि टर्मिनल फ्लावर. एक्झियल फ्लावर म्हणजे काय, तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, हे तुम्ही ऑलरेडी मॉर्फोलॉजीमध्ये शिकला असालच, तर इथे एक स्टेम, हे जे आहे आपलं स्टेम आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने पेडिकल आहे. ओके. पेडिसल आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बेसिकली इथे एक ॲक्सिस किंवा इथे एक अँगल तयार झालेला पाहायला मिळतोय. असे जे फ्लावर्स असतात त्याला आपण एक्सियल फ्लावर म्हणतो आणि जे शेंड्यावरती एकदम उगवतात त्याला आपण म्हणणार आहोत टर्मिनल फ्लावर. ओके. सो जर आपण डॉमिनेटिंग कॅरेक्टर पाहिलं तर दॅट इज आहे एक्सियल फ्लावरचं कॅरेक्टर.
स्टेम हाईटमध्ये जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ दी टाइम्स जे प्लांट्स ग्रो झाले होते गार्डन पीचे तर ते टॉल होते रादर दॅन ड्वार्फ. ओके, ड्वार्फ पण होते पण डॉमिनेटिंग काय होतं, टॉल होतं. तर हे झाले 7 कॅरेक्टर्स किंवा 7 ट्रेड्स. आता आपण 7 ट्रेड्स आणि कॅरेक्टर्स यांच्यामधला फरक बघूया. एक एकदम सोपं एक्झाम्पल आहे. लेट मी राईट कुठेतरी लिहू दे मला. जरा पेनची साईज आपण कमी करा नाही तर खूप मोठं दिसेल ते. ओके, सो फर्स्ट आहे या ठिकाणी ट्रेड्स. TRAITS, ट्रेड्स. आता बेसिकली ट्रेड्स म्हणजे काय, तर जे कॅरेक्टर पुढे ट्रान्सफर होणार आहे त्याला आपण म्हणतो ट्रेड्स. बरं, मग कॅरेक्टर म्हणजे काय? ओके, कॅरेक्टर म्हणजे काय, तर तुम्हाला सपोज म्हणायचं आहे की एक एक्झाम्पल घेऊया आपण. कॅरेक्टर आहे हाईट. ओके, हाईट काय आहे, कॅरेक्टर आहे. पण आता हाईट टॉलही असू शकते, हाईट ड्वार्फ सुद्धा असू शकते. हो की नाही, म्हणजे हाईटमध्ये पण प्रकार आहेत ना, हाईट टॉल पण असू शकते, हाईट ड्वार्फ पण असू शकते. सो आपण जे हाईटला डिस्क्राईब करतोय त्याला आपण म्हणणार आहोत ट्रेड. मग हाईट टॉल आहे की हाईट ड्वार्फ आहे यालाच आपण म्हणणार आहोत ट्रेड्स. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर स्टेमची हाईट हे काय झालं, कॅरेक्टर झालं. पण स्टेमची हाईट टॉल आहे की ड्वार्फ आहे हे काय झालं, या ठिकाणी ट्रेड झालं. ओके, पुन्हा एकदा, स्टेमची हाईट काय आहे, कॅरेक्टर आहे. बट स्टेम टॉल आहे की ड्वार्फ आहे हे काय झालं, ट्रेड झालं. अगेन, फ्लावरचं पोझिशन हे कॅरेक्टर आहे बट ते कुठे आहे, एक्सियल आहे की टर्मिनल हे काय झालं, ट्रेड झालं. ओके, सो जेव्हा आपण कॅरेक्टरला अजून स्पेसिफाय करतो किंवा अजून एक्सप्लेन करतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ट्रेड. ओके, सो त्याचबरोबर आता मला अजून एक गोष्ट सांगा, कॅरेक्टर ट्रान्सफर होतं की ट्रेड ट्रान्सफर होतील? म्हणजेच पेरेंट्स कडून प्रोजनीकडे कॅरेक्टर ट्रान्सफर होतील की ट्रेड ट्रान्सफर होतील? काय ट्रान्सफर होईल? ट्रेड ट्रान्सफर होईल. का? कॅरेक्टर आहेच ना, कॅरेक्टर आहे हाईट, पण हाईट टॉल की ड्वार्फ ही जाणार ना प्रोजनीमध्ये. एकतर हाईट टॉल जाईल प्रोजनीमध्ये किंवा ड्वार्फ जाईल प्रोजनीमध्ये. सो बेसिकली प्रोजनीकडे काय ट्रान्सफर होतं, दॅट इज ट्रेड ट्रान्सफर होतं. कॅरेक्टर तर आहेच, कॅरेक्टर ट्रान्सफर होतं, बट डायरेक्टली काय ट्रान्सफर होतं, ट्रेड ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळे आपण ट्रेडला इनहेरंट कॅरेक्टर असंही म्हणू शकतो. इनहेरंटचा अर्थ काय, पास होणं, म्हणजे आपण मगाशी पाहिले ना, ट्रान्सफर होणं पॅरेंट्सकडून प्रोजनीकडे. सो इनहेरंट कॅरेक्टरलाच आपण ट्रेड म्हणतो. ओके, आता ट्रेडमध्ये पण टॉल किंवा ड्वार्फ आहे. सो एकच कुठलं तरी कॅरेक्टर जाऊ शकतं. मदरकडून इतर टॉल जाईल किंवा ड्वार्फ जाईल. फादरकडून पण एक तर टॉल कॅरेक्टर येईल किंवा ड्वार्फ कॅरेक्टर येईल. दोन्ही पण कॅरेक्टर्स एका पॅरेंटकडून नाही येऊ शकत. ओके, सो जे कॅरेक्टर जाणार आहे प्रोजनीकडे पॅरेंटकडून किंवा मदरकडून किंवा फादरकडून, सो त्याला आपण म्हणणार आहोत ट्रेड. होप सो की तुम्हाला दोघांमधला डिफरन्स क्लिअर झाला असेल. मोस्टली आपण हे दोघं एक सेमच शब्द आहे असं वापरतो, बट असं ते नाहीये, तर ते दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. Mendel conducted such artificial pollination, that is cross pollination experiments using several true breeding pea lines. True breeding काय आहेत? ट्रू ब्रीडिंग म्हणजे काय, की जे होमोलॉगस आहेत, सॉरी होमोझायगस आहेत. होमोझायगस. ओके, आता होमोझायगस याचा अर्थ काय, तुम्ही पाहिलं असेल, याच्या आधी तुम्ही जे प्रिव्हियस नॉलेज घेतलं असेल त्याच्यानुसार सांगते की टॉल नाही नको, हे अवघड होईल थोडंसं, हे आपण ह्याच्या पुढे बघणार आहोतच. ट्रू ब्रीडिंग लाईन्स म्हणजे एक थोडक्यात असं लक्षात ठेवा की एखादा आपल्याकडे प्लांट आहे, पी प्लांट आहे, आपण पी प्लांटचं एक्झाम्पल घेऊया. हे पी प्लांट आहे, मी काय केलं, या पी प्लांटचं क्रॉस पॉलिनेशन केलं किंवा ओके ठीक आहे, माझ्याकडे हे पी प्लांट आहे, टॉल पी प्लांट आहे, याचं मी सेल्फ पॉलिनेशन केलं, म्हणजे याच्यासोबत पॉलिनेशन केलं. सेम कॅरेक्टर्स असणारा दुसरा प्लांट जे की दुसरं पण टॉलच आहे. सो अशा पद्धतीने मी सेल्फ पॉलिनेशन केलं. 7 जनरेशन्स पर्यंत. ओके, 7 जनरेशन्स पर्यंत मी सेम प्लांटचं काय केलं, सेल्फ पॉलिनेशन केलं, म्हणजे याची जनरेशन त्याचं पॉलिनेशन, त्याची जनरेशन त्याचं पॉलिनेशन, असं 7 जनरेशन पर्यंत केलं. बट 7 जनरेशन नंतरही मला कुठलाही फरक पाहायला मिळाला नाही. टॉल प्लांट हे टॉलच राहिलं. म्हणजे असं नाही की 6व्या जनरेशनला ते शॉर्ट झालं किंवा ड्वार्फ झालं आणि परत टॉल झालं, असं नाही झालं. तर जेव्हा मी सेम प्लांटचं सेल्फिंग करते, त्याच्या जनरेशनचं जेव्हा मी सेल्फिंग करते तेव्हा प्रत्येक वेळेला मला ते प्लांट टॉलच पाहायला मिळतंय. सो असं जेव्हा कॅरेक्टर समथिंग 7 जनरेशन्स पर्यंत राहतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ट्रू ब्रीडिंग. ओके, आणि याच पुढे तुम्हाला कळेल की ट्रू ब्रीडिंग इज नथिंग बट होमोझायगस. होमोझायगस काय आहे ते आपण नेक्स्ट काही पेजेसमध्ये पाहणार आहोतच. A true breeding line is one that, having undergone continuous self-pollination, shows the stable trait inheritance and expression for several generations. आता या ठिकाणी सेव्हरल जनरेशन्स घेतले, बट आपण एक एक्सपेरिमेंटसाठी 7 जनरेशन्स पर्यंत रेफर करतो. ओके, सो असं कॅरेक्टर की जे 7 जनरेशन्स पर्यंत किंवा असा ट्रेड की जो 7 जनरेशन्स पर्यंत सेमच राहणार आहे, बदलणार नाहीये, स्टेबल राहणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत ट्रू ब्रीडिंग लाईन्स किंवा पी लाईन्स. सो मेंडलने असे 14 ट्रू ब्रीडिंग पी प्लांट व्हरायटी सिलेक्ट केल्या होत्या. 14 व्हरायटीज आहेत, 7 कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स आहेत किंवा 7 कॅरेक्टर्स आहेत. As pair which were similar except for one character with contrasting traits. Some of the contrasting traits selected were smooth
और व्रिंकल सीड्स येलो और ग्रीन हे सगळं आपण आता पाहिलेलं आहे. ओके, सो तुम्हाला हे कॅरेक्टर्स खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. आणखी तुम्हाला जर हे कसं लक्षात ठेवायचं याच्याबद्दल ट्रिक हवी असेल तर एक छोटीशी ट्रिक आहे. लेट मी टेल यू, हे सगळं इरेज करते मी जेणेकरून आपल्याला जागा मिळेल लिहायला. ओके, सो ट्रिक आहे ती म्हणजे ग्रॅव्हिटी. येस, न्यूटन जी को भी लाओ यहाँ पे ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीचं या ठिकाणी काय काम आहे, तर या ठिकाणी जी याचा अर्थ आपण घेणार आहोत. थोडंसं शॉर्ट करते मी याला. हां, आता हे जे ग्रॅव्हिटीमध्ये मी नावं घेणार आहे ती सगळी असणार आहे डॉमिनेटिंग ट्रेडची. रेसेसिव्ह तुम्हाला अपोजिट लक्षात ठेवायचं आहे फक्त. जी म्हणजे काय, ग्रीन कलर. अर्थात ग्रीन कलर कोणाचा असणार आहे, डॉमिनेटिंग ग्रीन कलर घ्यायचा आहे हा, रेसेसिव्ह नाही. ग्रीन कलर डॉमिनेटिंग कोणाचा असणार आहे, पॉडचा कलर. सो जर पॉडचा डॉमिनेटिंग कलर ग्रीन आहे तर याचा अपोजिट कॅरेक्टर तुमच्या काय लक्षात येते, येलो असायला पाहिजे. आर म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे, राऊंड. आता राऊंड काय असणार आहे, अर्थात सीडचा शेप. ए वरून लक्षात ठेवायचं आहे एक्झियल म्हणजे काय, फ्लावरची पोझिशन. नेक्स्ट आहे व्ही वरून लक्षात ठेवायचं आहे व्हायलेट म्हणजे काय, फ्लावरचा कलर. आय वरून लक्षात ठेवायचं आहे इन्फ्लॅन्टेड. सो हे जे फूल आहे यालाच आपण इन्फ्लॅन्टेड पण म्हणतो, म्हणजे रिकाम थोडक्यात, किंवा असं कन्स्ट्रिक्टेड नाही, याच्या अपोजिट. ओके, टी वरून काय लक्षात ठेवायचं आहे, टॉल. आणि वाय वरून काय लक्षात ठेवायचं आहे, येलो, दॅट इज सीड कलर. ओके, सो ग्रॅव्हिटी हा शब्द लक्षात ठेवा जेणेकरून सगळे जे डॉमिनेटिंग ट्रेड्स आहेत ते तुमच्या लक्षात राहतील. अर्थात डॉमिनेटिंगच्या अपोजिट तुम्हाला रेसेसिव्ह ट्रेड्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि एकदा का हे लक्षात राहिलं की मग तुम्ही आरामात कॅरेक्टर पण लक्षात ठेवू शकता. ओके, कारण अर्थात आता एक्झाईल तर फ्लावरची पोझिशनच असणार आहे, दुसरं काय नसणार आहे. किंवा व्हायलेट तर फ्लावरचाच कलर असणार आहे. टॉल तर स्टेमची हाईटच असणार आहे. सो बेसिकली हे तुम्ही नंतर आरामात लक्षात ठेवू शकता. किंवा तुम्हाला इथे पण पाहायला मिळेल चार्ट, याच्यानुसार लक्षात ठेवा, कसंही लक्षात ठेवा. किंवा हा ग्रॅव्हिटी शब्द इझी आहे, तसंही तुम्ही फिजिक्समध्ये सारखं वापरताच. ओके, नेक्स्ट आहे इनहेरिटन्स ऑफ वन जीन. त्याच्या आधी एक थोडक्यात हा एक्सपेरिमेंट आपण बघूया, कारण याचा वापर आपल्याला इथे पण करायचा आहेच. याच्या आधी मी सांगितलं की हे जे प्लांट्स आहेत हे नॅचरली काय परफॉर्म करतात, सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म करतात. बट प्रॉब्लेम असा आहे की मेंडलला फक्त सेल्फ पॉलिनेशन नको होतं, त्याला क्रॉस पॉलिनेशन किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशन करून पण बघायचं होतं. दुसरा प्रॉब्लेम असा होता की हे यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन खूप डॉमिनेटिंग होतं. ओके, सो मग आता क्रॉस पॉलिनेशन कसं करायचं, तर बेसिकली मग तुम्ही प्रिव्हियस चॅप्टरमध्ये इमॅस्क्युलेशन वगैरे पाहिलं असेल. प्रिव्हियस म्हणजे साधारणतः कुठला तो चॅप्टर आहे आपला, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. तर त्या ठिकाणी तुम्ही इमॅस्क्युलेशन पाहिलं असेल. तिथे काय केलं जातं, तर हे आहे व्हायलेट कलरचं डॉमिनेटिंग फ्लावर कोणाचा, पायसम सटायवमचं. अजून एक गोष्ट अशी की पायसम सटायवममधले जे फ्लावर असतात त्याचं वॅक्सिलरी एस्टिवेशन असतं. लेट मी राईट, वॅक्सिलरी. काय दिसतंय का मी काय लिहिलंय ते, कारण लिहिता नाही येते याच्यावरती. ओके, हां, वॅक्सिलरी एस्टिवेशन आपल्याला पाहायला मिळतं. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे अँथर आहेत, अर्थात हे फ्लावर कसं आहे, दोन्हीही मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट्स एकाच फ्लावरमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते सेल्फ पॉलिनेशन करू शकतं. सो बेसिकली मग या ठिकाणी हा जो अँथरचा पार्ट आहे तर तो कापला जातो. का कापला जातोय, कारण आपल्याला सेल्फ पॉलिनेशन नको आहे. मग जर या फ्लावरमध्ये अँथरच नाही राहिलं तर अर्थात ते फ्लावर सेल्फ पॉलिनेशन करूच नाही शकणार. सो हे अँथरचे पार्ट हळूवार कापले जातात. अँथरचे पार्ट कापल्यानंतर आपल्याला ज्या दुसऱ्या फ्लावरचे कॅरेक्टर्स याच्यामध्ये इंड्यूस करायचे आहेत त्याचे मग पॉलन ग्रेन्स इथून आणले जातात आणि याच्यामध्ये टाकले जातात. आणि मग त्याला बॅग वगैरे लावून पॅक केलं जातं जेणेकरून इतर काही याच्यामध्ये अजून दुसरे कुठले पोलन ग्रेन्स वगैरे येऊन पडू नयेत यासाठी याला पॅक करून ठेवलं जातं. आणि मग एकदा का फ्लावर किंवा दुसरी पुढची जनरेशन आली की मग रिटर्न त्याचा अभ्यास केला जातो. ओके, आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. अगेन मी एक्सप्लेन करते. सपोज की आपल्याला काय पाहिजे, याच्यामध्ये जे चांगले कॅरेक्टर्स आहेत, सपोज करा मी एक याच्या दृष्टिकोनातून नाही घेते पण दुसरं एक तुम्हाला एक्झाम्पल देते. सपोज की या फ्लावरचा कलर खूप छान आहे आणि याचा कलर खूप घाण आहे, बट या फ्लावरचा वास खूप छान आहे आणि याचा वास खूप घाण आहे. सो मला असं फ्लावर पाहिजे की ज्याचा कलर पण छान असेल, ज्याचा वास पण छान असेल. मग मी काय करणार की या फ्लावरचा कलर घेणार ज्याचा कलर चांगला आहे, या फ्लावरचा वास घेणार ज्याचा वास चांगला आहे. ओके, आणि या दोघांना मिक्स करणार. मग ते कसं मिक्स करायचं, तर एका फ्लावरचे आपण घेणार आहोत फिमेल गॅमेट्स, एका फ्लावरचे आपण घेणार आहोत मेल गॅमेट्स आणि मग त्या दोघांना आपण मर्ज करणार आहोत. याला आपण म्हणतो हायब्रिड फ्लावर. तर या अशाच पद्धतीने केलेलं आहे मेंडेलने सुद्धा. हायब्रिड फ्लावर तयार करण्याचं काम केलेलं आहे ज्याला आपण म्हणणार आहोत क्रॉस पॉलिनेशन. सो जेव्हा त्याने हायब्रिडायझेशन केलं तेव्हा कोणते रिझल्ट्स आले, कशा पद्धतीने त्याला पुढे रिझल्ट्स मिळाले हे आता आपण पाहणार आहोत इनहेरिटन्स ऑफ वन जीनमध्ये. इनहेरिटन्स म्हणजे काय, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स किंवा ट्रेड्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर जनरेशन ऑफ वन जीन. म्हणजे काय, एकच सिंगल कॉन्ट्रास्टिंग पेअर घ्यायचं आहे. इधर तुम्ही पॉड कलर घ्या, इधर तुम्ही पॉड शेप घ्या, और तुम्ही सीड कलर घ्या, सीड शेप घ्या, किंवा फ्लावर कलर घ्या, फ्लावर पोझिशन घ्या, म्हणजे काही पण घ्या, पण एकच कॅरेक्टरचा अभ्यास करायचा आहे. ओके, सो आता सगळ्यात पहिल्यांदा मेंडलने इथं काय सांगितलं ते आधी आपण बघूया. सो मेंडलने हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट केला
कशामध्ये? क्रॉस्ड बिटवीन टॉल अँड ड्वार्फ प्लांट. त्याने एक टॉल प्लांट घेतला, एक त्याने ड्वार्फ प्लांट घेतला. टॉल प्लांट आपण कॅपिटल टीने रिप्रेझेंट करतो, ड्वार्फ प्लांट आपण स्मॉल टीने रिप्रेझेंट करतो. ओके. सो तुम्ही ड्वार्फला डी किंवा DW असं काही लिहू शकत नाही. स्मॉल टीच कंपल्सरी वापरायचं आहे, कारण हे युनिव्हर्सली वापरण्यात येणारे शॉर्ट फॉर्म्स आहेत. ओके. सो टॉलसाठी कॅपिटल टी, ड्वार्फसाठी स्मॉल टी. सो मेंडलने काय केलं, आपण हे न वाचता इथे साईडला बघूया, कारण ही थिअरी जर आपण वाचत बसलो तर खूप जास्त वेळ जाईल. सो बेसिकली आता मेंडलने काय केलं, मेंडलने घेतलं एक टॉल प्लांट. एक मिनिट. हां, मेंडलने काय केलं, मेंडलने घेतलेला आहे एक टॉल प्लांट आणि एक घेतलेला आहे ड्वार्फ प्लांट. आता या ठिकाणी हे जे टॉल प्लांट आहे आणि हे जे ड्वार्फ प्लांट आहे, तर ते आपण कसं लिहिणार, तर टॉल प्लांटमध्ये आपण घेणार आहोत दोन्ही पण टॉल ट्रेड्स आहेत. ओके. टॉल प्लांटमध्ये दोन्ही पण टॉल ट्रेड्स आहेत. स्मॉल प्लांटमध्ये किंवा ड्वार्फ प्लांटमध्ये दोन्ही पण ड्वार्फ आहे. ड्वार्फ आपण स्मॉल टीने रिप्रेझेंट करतो अर्थात. ओके. सो या ठिकाणी येणार आहे दोन्ही पण ड्वार्फ काय म्हणतात याला, येस, दोन्ही पण ड्वार्फ ट्रेड्स. ओके. सो आता बेसिकली याने काय केलं मेंडलने, की याच्यामधले जे गॅमेट्स आहेत त्यांना आपण घेऊया. आता गॅमेट्स म्हणजे काय, गॅमेट्समध्ये फक्त एकच कॅरेक्टर ट्रान्सफर होणार, जसं की मी याच्या आधी सांगितलं होतं. फिमेलकडून सपोज करा की हे फिमेल आहे, मेल आहे, सपोज करा. हा, या फिमेलमधून फक्त एकच टी येणार, इथून पण फक्त एकच टी येणार. सो बेसिकली एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी आपल्याला या ठिकाणी मिळाला. सो कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता या ठिकाणी कॅपिटल टी जो आहे आणि स्मॉल टी जो आहे, हे काय झाली, आपली फर्स्ट जनरेशन झाली. म्हणजे पेरेंट्सकडून कोणते, अरे गेलं हे, पेरेंट्सकडून आपल्याला कोणते कोणते कॅरेक्टर्स मिळाले, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, याचं मिळून या ठिकाणी एक जनरेशन तयार झाली. सो ही झाली F1 जनरेशन. F1चा अर्थ काय, तर F1ला आपण म्हणतो फिलियल 1. फिलियल म्हणजे काय, सन, म्हणजे मराठीमध्ये मुलगा. ओके. सो बेसिकली ही झाली आपली फर्स्ट जनरेशन. सो याला आपण म्हणणार आहोत F1 जनरेशन, दॅट इज कॅपिटल टी अँड स्मॉल टी. मग आता हे ड्वार्फ असेल की टॉल असेल, तर ही असणार आहे टॉल, कारण याच्यामध्ये डॉमिनेटिंग कॅरेक्टर काय आहे, टॉल, आणि ड्वार्फ काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर. आणि कधी पण जर डॉमिनेटिंग कॅरेक्टर असेल तर डॉमिनेटिंग कॅरेक्टरच जे प्लांट आहे तर ते एक्सप्रेस करतं रॅदर दॅन ड्वार्फ कॅरेक्टर किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टर. ओके. सो फर्स्ट जनरेशनमध्ये काय आलेलं आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. याचा अर्थ या ठिकाणी प्लांट कसं असणार आहे, टॉल असणार आहे. आता हे प्लांट टॉल आहे हे मी कसं सांगितलं, बाहेरून बघून सांगितलं, अर्थातच प्लांट टॉल आहे की नाही. सो याचा अर्थ हे काय होतं, एक्सटर्नल कॅरेक्टर आहे. आणि एक्सटर्नल कॅरेक्टरला मेंडलने काय म्हटलं होतं, फिनोटाईप. ओके. फिनोटाईप. एक्सटर्नल कॅरेक्टरला मेंडलने काय म्हटलं होतं, फिनोटाईप. आता हे जे टॉल आणि टॉल आहे, म्हणजे कॅपिटल टी एक आहे, स्मॉल टी एक आहे, म्हणजे हायब्रिड जे आहे, एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे. हे मला कधी कळलं, जेव्हा मी त्याच्या जेनेटिक मेकअपचा अभ्यास केला तेव्हा, म्हणजे जेव्हा मी त्याचा जीन्सचा अभ्यास केला तेव्हा. म्हणजे हे मला बाहेरून दिसेल का कॅपिटल टी स्मॉल टी, अर्थात नाही दिसणार. मला फक्त बाहेरून एवढंच कळेल की ते प्लांट टॉल आहे की शॉर्ट आहे, पण त्याच्यामध्ये 2 कॅपिटल टी आहेत, 2 स्मॉल टी आहेत, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आहे, हे मला कळणार नाही. म्हणजे हे कसं आहे, इंटरनल कॅरेक्टर आहे किंवा क्रोमोझोमल कॅरेक्टर आहे किंवा जेनेटिक मेकअप आहे, याला आपण म्हणणार आहोत दॅट इज जिनोटाईप. ओके. सो मेंडलने काय सांगितलं की हे आहे याचा जिनोटाईप आणि टॉल असणं हे काय आहे, याचा फिनोटाईप आहे. सो आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी पण समजलेल्या आहेत. याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर थोडंसं पेशन्स ठेवा. अजून आपण पुढे जेव्हा या गोष्टी खूप डिटेलमध्ये पाहू तेव्हा तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होणार नाही. आतापर्यंत आपण F1 जनरेशन फाइंड आउट केली. आता मेंडलने काय केलं की ही जी आपल्याकडे आलेली F1 जनरेशन आहे, म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी जे आहे, याचं सेल्फिंग केलं. सेल्फिंग करणं म्हणजे काय करणं, तर सेम प्लांट घ्यायचं कॅपिटल टी आणि स्मॉल टीचा आणि दोघांचं काय करायचं, क्रॉसिंग ओव्हर करायचं. ओके. सो आता आपण ते करून बघूया. बेसिकली या ठिकाणी थोडंसं ब्लड झाले स्किन, होईल क्लिअर होईल. ओके. सो बेसिकली या ठिकाणी हे जे कॅरेक्टर आहे त्याला मी आता खाली लिहिते, कारण इथे जागा पुरायला पाहिजे ना, सो दॅट्स वाय. ओके. सो आता या ठिकाणी हे जे कॅपिटल टी आणि स्मॉल टीचं कॅरेक्टर आलं होतं, सेम कॅपिटल टी आणि स्मॉल टीच्या कॅरेक्टर सोबत मी काय केलं, सेल्फिंग केलं. आता सेल्फिंग केल्यानंतर माझ्याकडे एक चार्ट तयार करून आपण लिहूया, म्हणजे इझी पडेल तुम्हाला समजण्यासाठीही आणि मला सांगण्यासाठी सुद्धा. ओके. सो आता या ठिकाणी मी एक चार्ट तयार केलेला आहे. याचा प्रॉब्लेम असा आहे की हे पटकन इरेजच नाही होत, त्याच्यामुळे मला ड्रॉ पण करता येत नाहीये. ओके. सो बेसिकली या चार्टमध्ये काय केलं मी, हे जे पहिल्या F1चे कॅरेक्टर्स आहेत तर ते इथे लिहिले, दॅट इज टी आणि स्मॉल टी. त्यानंतर ह्याचे दुसरे कॅरेक्टर्स आहेत तर ते मी इथे लिहिले, टी आणि स्मॉल टी. आता यांचं मला काय करायचं आहे, क्रॉसिंग. मग क्रॉसिंग केल्यानंतर कॅपिटल टी इथे येणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी इथे येणार आहे, नेक्स्ट आहे हे आणि हे. सो कॅपिटल टी स्मॉल टी येणार आहे, नेक्स्ट आहे हे आणि हे, स्मॉल टी आणि स्मॉल टी येणार आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा मी F1 जनरेशनचं सेल्फिंग करेन तेव्हा मला मिळाली या ठिकाणी F2 जनरेशन. बट F2 जनरेशनमध्ये मला किती आउटकम्स मिळाले, 4 आउटकम्स मिळाले. म्हणजे एकूण मला या ठिकाणी 4 नवीन प्लांट्स जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत. मग ते तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपला रेशो कसा येईल, टी म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी,
स्मॉल टी हे सगळं फक्त मी या ठिकाणी लिहून घेतलं. कॅपिटल टी काय असणार आहे, टॉल प्लांट असणार आहे. कॅपिटल टी स्मॉल टी पण काय असेल, टॉल की डॉर्फ. मग अशी सांगितल्याप्रमाणे हे कसं असणार आहे, टॉल, कारण याच्यामध्ये डॉमिनेटिंग काय आहे, टी. हे पण कसं असणार आहे, टॉल, कारण कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हे कसं असणार आहे, ड्वार्फ. का, कारण याच्यामध्ये कुठेही कॅपिटल टी नाहीये, म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर नाहीये. याचा अर्थ हे एकतर ड्वार्फच असणार आहे फक्त. मग तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 3 कसे आहेत, टॉल आहेत. ओके, 3 कसे आहेत, टॉल आहेत. सो आपल्या फिनोटाईप मध्ये काय येणार आहे, 3 टॉल आहेत आणि 1 कसा आहे, ड्वार्फ आहे. सो फिनोटाईपचा रेशो काय तयार झाला, 3:1. पण जर आपण जेनेटिक रेशोमध्ये पाहिलं किंवा जिनोटाईपमध्ये पाहिलं, सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज, जिनोटाईपमध्ये जर आपण पाहिलं तर या दोघांचं जिनोटाईप रेशो डिफरंट आहे, म्हणजे हे 1 येणार आहे. या दोघांचं जिनोटाईप रेशो सेम आहे, म्हणजे याला आपण 2 लिहूया. आणि याचा जिनोटाईप रेशो कसा आहे, वेगळा आहे, म्हणजे हे येणार 1. सो बेसिकली जिनोटाईपचा रेशो काय झाला, 1:2:1. सिम्पल. हे रेशोज तुम्हाला मार्क्स खूप चार मार्कला सुद्धा नीटच्या एक्झाममध्ये कधी कधी फिरून विचारले जातात. सो तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे की फिनोटाईपचा रेशो असणार आहे कधी मोनोहायब्रिडमध्ये किंवा 1 जीनमध्ये किती असणार आहे, दॅट इज 3:1. आणि जिनोटाईपचा रेशो असणार आहे 1:2:1. रेशो कसा फाइंड आउट करतात, आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजलेला आहे. नसेल समजला, व्हिडिओ जस्ट थोडासा मागे घ्या आणि पुन्हा एकदा पहा, तुम्हाला नक्की समजेल. अगेन आता ही जी जनरेशन आलेली आहे याला आपण म्हणतो F2 जनरेशन. ओके, ही कशामुळे आली, F1च्या सेल्फिंगमुळे आली. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर F1 मध्ये, कुठे गेला आपला F1 मध्ये जे डॉमिनेटिंग पॅरेंट आहे किंवा डॉमिनेटिंग कॅरेक्टर आहे तेच फक्त आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण F1 प्लांट कसं होतं, टॉल होतं. पण जर आपण F2 मध्ये पाहिलं तर F2 मध्ये आपल्याला जे दुसरं पॅरेंट आहे, म्हणजे ड्वार्फ पॅरेंट जे आहे, हे ड्वार्फ होतं ना दुसरं पॅरेंट, त्या ड्वार्फ पॅरेंटचं पण कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी F2 मध्ये पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ काय की F1 मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त डॉमिनेटिंग कॅरेक्टर्स पाहायला मिळतं, बट F2 मध्ये आपल्याला डॉमिनेटिंग कॅरेक्टर सुद्धा पाहायला मिळतं आणि त्यासोबतच रेसेसिव्ह कॅरेक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे कॅरेक्टर्स F1 मध्ये एक्सप्रेस नाही झाले ते सगळे कॅरेक्टर्स F2 मध्ये एक्सप्रेस होतात. हे पण मेंडेलिव्हचा एक ऑब्झर्वेशनचा भाग होता. सो जे मी आता या ठिकाणी सांगितलं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळेल. F1 ऑलवेज रिसेंबल्स इदर वन ऑफ द पॅरेंट अँड दॅट द ट्रेड ऑफ द अदर पॅरेंट वॉज नॉट सीन इन द F1. सिमिलरली या ठिकाणी F1 मध्ये आपल्याला फक्त टॉल प्लांट पाहायला मिळाला, ड्वार्फ प्लांट नाही पाहायला मिळालं. सो कुठला तरी एकच कॅरेक्टर F1 एक्सप्रेस करतं आणि युजली किंवा जनरली ते डॉमिनेटिंग कॅरेक्टरच एक्सप्रेस करतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे कॅरेक्टर्स आपल्याला F1 मध्ये पाहायला नाही मिळाले ते कॅरेक्टर्स आपल्याला F2 मध्ये पाहायला मिळाले. यांचा रेशो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जर आपण यांचं फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं म्हटलं तर फ्रॅक्शन मध्ये सपोज की मला हे सांगायचं आहे की टॉल प्लांट्स फ्रॅक्शन मध्ये किती आहेत, किती आहेत टॉल, 3 आहेत. कितीपैकी 4 होते ना, 4 नमुने आहेत आपल्याकडे, त्या 4 पैकी फक्त 3च टॉल आहेत. सो टॉलचा रेशो काय आला, 3:4. नेक्स्ट आहे ड्वार्फ, किती आहे ड्वार्फ, 1 आहे. कितीपैकी, 4 पैकी. सो या ठिकाणी एकूण टॉल किती येणार आहेत F2 जनरेशन मध्ये, 3/2. ड्वार्फ किती येणार आहेत, 1/4. हे सगळे रेशोज खूप महत्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. आता तुम्ही या ठिकाणी F1 पाहिलं आणि F2 पाहिलं, दोन्ही जनरेशन्स पाहिल्या. दोन्ही जनरेशन्समध्ये तुम्हाला एकतर टॉल प्लांट पाहायला मिळालं किंवा एकतर ड्वार्फ प्लांट पाहायला मिळालं. असं कुठे मिळालं का की इंटरमिडिएट हाईट आहे, म्हणजे ना टॉल आहे ना ड्वार्फ आहे. तुम्ही म्हणाल या ठिकाणी इंटरमिडिएट हाईट का नाही येऊ शकत, तुम्ही जर पाहिलं तुम्ही म्हणाल या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी इंटरमिडिएट हाईट का नाही येऊ शकत, एक टॉल आणि एक ड्वार्फ आहे की, तर नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत, तर बेसिकली टॉल आणि ड्वार्फमध्ये जर टी डॉमिनेटिंग आहे तर अर्थात टी स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करणार आणि छोट्या टीला ते सप्रेस करणार. सप्रेस म्हणजे काय, छोट्या टीला एक्सप्रेस होऊ देणार नाही. ओके, सो जो मोठा टी आहे तो छोट्या टीला एक्सप्रेस होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्लांट जे आहे तर ते टॉलच होतं, मधलं कुठलंही हाईट होत नाही. ओके, सो त्याच्यामुळे मेंडलने अजून एक गोष्ट सांगितली होती की जे सगळे प्लांट्स आहेत ते सगळे प्लांट्स एक तर टॉल आले किंवा एक तर ड्वार्फ आले, एक मधली हाईट कुठेच नव्हती. आणि त्याच्यापासून मेंडलने अजून एक महत्वाचा स्टडी सांगितलं आपल्याला की या ठिकाणी कुठेही ब्लेंडिंग होत नाही. ब्लेंडिंग म्हणजे काय, तर कॅरेक्टर्स मिक्स होत नाहीयेत, त्यांचं मिक्सचर होऊन मधून नवीनच असं काहीतरी तयार होत नाहीये. एक तर ते ड्वार्फ आहेत किंवा एकतर ते टॉल आहेत, एक तर ते ड्वार्फ आहेत किंवा ते टॉल आहेत. सो मेंडलने सांगितलं की दे डिड नॉट शो एनी ऑफ द ब्लेंडिंग, कुठेही आपल्याला ब्लेंडिंग पाहायला मिळणार नाही. आणि हा सगळ्यात महत्वाचा लॉ आहे मेंडलचा, जो की आपण पुढच्या काही भागांमध्ये म्हणजे पुढच्या काही पेजेसवरती पाहणार आहोतच. मग तुम्ही म्हणाल की काही जर आपण ह्युमॅन बिंगसाठी हे कन्सिडर केलं तर ह्युमन बिंग्समध्ये असं तर नाहीये की एखादं काही पॉप्युलेशन फक्त 4 इंचचा 4 फूटचं आहे, काही पॉप्युलेशन 6 फूटचं आहे, मध्ये हाईटच नाहीये, असं ह्युमन्समध्ये तर नाहीये. मग ह्युमनमध्ये असं का नाहीये, तर बेसिकली याच्याबद्दलही आपण जे काही एक्सेप्शनल केसेस आहेत ते आपण पुढे पाहणार आहोतच. आता आपण सध्या फक्त मेंडलने काय सांगितलं याच्यावरती फोकस करतोय, पण याच्यासाठीही काही एक्सेप्शन आहेत, अर्थात आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे किंवा को डॉमिनन्स आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत.
बट आतापर्यंत मेंडलने जसा अभ्यास केलेला आहे गार्डन पीचा, त्याच्या अनुषंगाने जर आपण अभ्यास केला तर मध्ये कुठेही मधली हाईट येत नाहीये, तर सगळ्या ठिकाणी एकतर डॉमिनेटिंग हाईट येते किंवा एकतर रेसेसिव्ह म्हणजे ड्वार्फ हाईट येते. ओके, सो हे सगळे रेशोज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कसे आले किंवा कसे आपण फाइंड आउट केले, आय होप की तुम्हाला ते कळलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण या व्हिडिओमध्ये नेमकं कुठपर्यंत पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉसला सुरुवात केलेली आहे. मोनोहायब्रिड क्रॉस कशा पद्धतीने होतं ते आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला जर अजून पिक्चर्सच्या फॉर्ममध्ये हवं असेल तर एनसीईआरटीने त्याची ही सोय केलेली आहे. जे आता आपण मोनोहायब्रिडचं पाहिलं क्रॉस, तोच या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळते छान पिक्चर्सच्या फॉर्ममध्ये. सो एक प्लांट आहे आपलं टॉल, दुसरा प्लांट आहे आपलं ड्वार्फ, म्हणजे याचे कॅरेक्टर्स असणार आहेत टी, याचे कॅरेक्टर्स असणार आहेत टी. तुम्ही म्हणाल मी कॅपिटल टी का घेते, कॅपिटल टी स्मॉल टी का घेत नाहीये, तर हे आपल्याला सोयीस्कर पडावं आणि आपल्याला रेशो व्यवस्थित फाइंड आउट करता यावा, यासाठी आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेणार आहोत. तुम्ही जरी कॅपिटल टी आणि कॅपिटल टी घेणार आहोत. तुम्ही जरी कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेतला तरी पण काहीच फरक पडणार नाहीये, कारण नेक्स्ट जनरेशनमध्ये फक्त डॉमिनेटिंग जीनच पास आउट होतं. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर डॉमिनेटिंग जीन कोणतं येणार आहे, दॅट इज कॅपिटल टीच येणार आहे. ओके, सो तुम्ही जरीही या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं, काहीही घेतलं तरी पण या ठिकाणी नेक्स्ट जनरेशनला पास आउट करताना आपल्याला इथे कॅपिटल टीच दाखवावं लागणार आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला स्मॉल टीच दाखवावं लागणार आहे. सो बेसिकली आपण एक घेणार आहोत रेसेसिव्ह पॅरेंट आणि एक आपण घेणार आहोत डॉमिनेटिंग पॅरेंट. सो इथून काय आलं, माझ्याकडे टॉलचं जीन आलं आणि इथून माझ्याकडे काय आलं, ड्वार्फचं जीन आलं. ओके, सो दोघांची सेल्फिंग केली तरीही मला या ठिकाणी टी आणि टी असं मिळालेलं आहे. टी आणि टी याचा अर्थ काय, अगेन डॉमिनेटिंग कॅरेक्टर कोणता आहे, कॅपिटल टी, त्याच्यामुळे हे प्लांट पण टॉल झालं आणि हे प्लांट पण टॉल झालं. आता मी या दोघांमध्ये म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी जे आहेत हे दोघं यांच्यामध्ये सेल्फिंग केलं. ते केल्यानंतर मला अशा पद्धतीने काही कॅरेक्टर्स मिळाले. हे जे 4 कॅरेक्टर्स आहेत त्या 4 कॅरेक्टर्सचा प्लांट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दॅट इज कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी, म्हणजे 3 जे आहेत तर ते टॉल आहेत आणि 1 जे आहे तर ते ड्वार्फ आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला हे सगळं रिटर्न परत एकदा समजलं असेल. आता मेंडलला कळत नव्हतं की असं का होतंय, नेमकं पॅरेंटकडून प्रोजेनीकडे किंवा ऑफस्प्रिंगकडे असं काय जातंय की ज्याच्यामुळे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात. सो त्याला ते माहिती नव्हतं किंवा त्या काळामध्ये एवढे असे स्ट्रॉंग किंवा चांगले हाय पॉवरचे मायक्रोस्कोप वगैरे पण होते की तो बघू शकेल. मग बिचाऱ्याने काय केलं की त्याला एक फॅक्टर्स असं नाव दिलं, म्हणजे असं काहीतरी आहे बाबा की हे ट्रान्सफर होत आहे, काय होतं ते कसं दिसतं वगैरे त्याला त्या काळामध्ये माहिती नव्हतं. मग त्याने फक्त असंच एक मांडून ठेवलं की हे काय आहेत, फॅक्टर्स आहेत की जे एका ह्याच्याकडून म्हणजे एका पॅरेंटकडून दुसऱ्या ऑफस्प्रिंगकडे काय होत आहे, ट्रान्सफर होत आहेत. ओके, सो त्याने फक्त त्याला फॅक्टर्स असं नाव दिलं आणि आता आपल्याला माहिती आहे की हे फॅक्टर्स नसून हे काय आहेत, जीन्स आहेत. म्हणजे याला आपण या फॅक्टर्सलाच काय म्हणतो, जीन्स म्हणतो. आणि त्याच्यामुळे जीन्स काय आहेत, युनिट ऑफ इनहेरिटन्स. आता मला सांगा युनिट ऑफ हेरिडिटी काय होतं. अरे वा, माहिती आहे तुम्हाला, युनिट ऑफ हेरिडिटी वॉज इनहेरिटन्स आणि युनिट ऑफ इनहेरिटन्स काय आहे, जीन्स. याचा अर्थ काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू दी प्रोजेनी. आता हे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं, जीन करतं. म्हणजे जीन कोणाचा मेन घटक आहे, इनहेरिटन्सचा. इनहेरिटन्समुळे काय होतं, हेरिडिटी होतं. म्हणजे हेरिडिटी कोणामुळे पॉसिबल होते, इनहेरिटन्स प्रोसेसमुळे. इनहेरिटन्स कोणामुळे पॉसिबल होते, जीन्समुळे. त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जीन्स आर दी युनिट्स ऑफ इनहेरिटन्स अँड हे इनहेरिटन्स इज द युनिट ऑफ किंवा इज द बेसिस ऑफ हेरिडिटी. ओके, हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये कन्फ्युजन करण्यासाठी येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते कंटेन. आता हे जे जीन आहे, काय आहे जीन, तर जीनमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. हा, जीन आलेला आहे, बोल मेरे आका, सगळ्यांना येते. सो तसं घेऊ शकतो आपण एका अर्थाने की जीन्स जे आहे त्यांना आपण ऑर्डर देतो, म्हणजे पॅरेंट्स ऑर्डर देतात आणि ते कॅरेक्टर्स जे आहेत ते पुढच्या जनरेशनकडे पास होतं. बट अर्थात ते पॅरेंट्सच्या हातामध्ये नाही की ते कोणते कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतील, हे सगळं बॉडीमध्ये होत असतं. दॅट इज नॉट कोणाचं पण हातामध्ये ते नाहीये. ओके, सो जीन्समध्ये काय आहेत, काही इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन की जे प्रोजेनीच्या बॉडीमध्ये जाणार आहेत. आणि जीन्स विच कोड फॉर अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर नोन ॲज ॲलिल्स. ॲलिल्स क्या आहे भैया, ॲलिल्सचा जर आपण थोडक्यात अर्थ जाणून घ्यायचा म्हटला तर इट इज दी ऑल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. ॲलिल्स म्हणजे काय आहेत, ऑल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. म्हणजे काय नेमकं, तर बेसिकली जर आपण काही क्रोमोझोम्स पाहिले तर हे सपोज की आपले आहेत क्रोमोझोम्स. ओके, आता हा क्रोमोझोम आहे मेलचा, हा क्रोमोझोम आहे फिमेलचा, यांच्यामध्ये झालं मिओसिस आणि ही झाली सिस्टर क्रोमॅटिड, ही झाली सिस्टर क्रोमॅटिड. हे दोघं आले आणि मिळाले. ओके, हे झालं झायगोटमध्ये. आता झायगोटमध्ये काय असणार आहे, हे जे फिमेल, सपोज हे फिमेलचं आहे, मेलचं आहे, हे जे फिमेलचं आहे या ठिकाणी इथे हाईटचं जीन प्रेझेंट आहे. सेम मेलमध्ये पण हाईटचं जीन प्रेझेंट आहे. सो बेसिकली याला आपण काय म्हणणार आहोत, सेम लोकसवरती, सेम क्रोमोझोमवरती, सेम कॅरेक्टर म्हणजे ट्रेड वेगळं असू शकतं, सेम कॅरेक्टर प्रेझेंट असणं, याला आपण म्हणणार आहोत ॲलिल. ओके, आता हे ॲलिल्स
होमोझायगस असू शकतात किंवा हे ॲलिल्स हेटेरोझायगस असू शकतात. होमोझायगस म्हणजे काय, हे असे दोघांचे पण मेलचा पण टॉल आहे, फिमेल मेल मेल म्हणजे इथे आपण फादरवाला मेल म्हणजे फादर कन्सिडर करतोय हा, आणि फिमेल म्हणजे मदर कन्सिडर करतोय. सो मदरचं पण टॉल आहे, फादरचं पण टॉल आहे, मग ते काय झालं, होमोझायगस ॲलिल झालं. किंवा मदरचं टॉल आहे, फादरचं डॉर्फ आहे, तर ते हेटेरोझायगस ॲलिल झालं. किंवा मदरचं हे डॉर्फ आहे, फादरचं हे डॉर्फ कॅरेक्टर आहे आलेलं आहे, तर ते पण काय झालं, होमोझायगस झालं. तर बेसिकली हे जे ॲनिल्स आहेत ते डिपेंड करतात की मदर आणि फादर कडून कोणतं कॅरेक्टर प्रोजेनीकडे आलेलं आहे. ते जर टॉल टॉल असेल होमोझायगस आहे, ड्वार्फ ड्वार्फ असेल तर ते जे ॲनिल्स आहेत तर ते कसे आहेत, हेटेरोझायगस आहेत. कुठे गेले हेटेरोझायगस, येस हेटेरोझायगस आहेत. ओके, आता नेमका फरक काय आहे हेटेरोझायगस आणि होमोझायगस मध्ये. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ट्रू लाईन्स आहेत, ट्रू ब्रीडिंग्स आहेत, तर ट्रू ब्रीडिंग्स फक्त आणि फक्त होमोझायगस मध्ये होतात. का? कारण तुम्ही 7 जनरेशन्स मध्ये सुद्धा यांच्यामध्ये सेल्फिंग केली तरीही तुम्हाला टॉलचं टॉल आणि ड्वार्फचं ड्वार्फच कॅरेक्टर पाहायला मिळणार आहे. पण जर तुम्ही असं हेटेरोझायगस मध्ये केलं तर मे बी नेक्स्ट जनरेशनला हे टॉल दाखवेल किंवा त्याच्या पुढच्या जनरेशनला हे ड्वार्फ दाखवू शकतं, कारण याच्यामध्ये दोन्ही पण कॅरेक्टर्स आहेत ना, हायब्रिड आहे. सो दॅट्स वाय हे जे होमोझायगस आहे त्याला आपण ट्रू ब्रीडिंग लाईन्स म्हणतो, कारण हे कधीही चेंज होणार नाहीयेत, कितीही जनरेशन्स तुम्ही एक्सपेरिमेंट केले तरीही. बट हेटेरोझायगस हे चेंज होत राहतात, तुम्ही एक्सपेरिमेंट ज्याप्रमाणे कराल त्याप्रमाणे कुठला कॅरेक्टर डॉमिनेटिंग आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे चेंज होत राहतं. ओके, सो ॲनिल्स म्हणजे काय आहे, अनादर फॉर्म ऑफ जीन्स आहेत, जस्ट अनादर फॉर्म ऑफ जीन्स आहेत की ज्या ठिकाणी सेम लोकसवरती सेम कॅरेक्टर प्रेझेंट आहे, क्रोमोझोम सेम क्रोमोझोमवरती, म्हणजे एक मदरचा आणि एक फादरचा क्रोमोझोम. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दोन कॅरेक्टर्स आहेत आपल्याकडे, टी टी स्मॉल टी स्मॉल टी. आता या ठिकाणी एक्सप्रेस काय होणार आहे, टॉल. इथे पण एक्सप्रेस काय होणार आहे, टॉल. म्हणजे याचा अर्थ जे छोटं टी आहे किंवा जे ड्वार्फ कॅरेक्टर आहे तर ते एक्सप्रेस नाही झालं. म्हणजेच जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला आपण म्हणतो डॉमिनेटिंग फॅक्टर, आणि जो फॅक्टर एक्सप्रेस नाही होत त्याला आपण म्हणणार आहोत रेसेसिव्ह. सो हे दोन तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे फक्त तुम्हाला हेटेरोझायगस मध्ये पाहायला मिळेल, अर्थात होमोझायगस मध्ये सेम सेमच आहेत ना. सो कुठला डॉमिनेटिंग आहे कुठला रेसेसिव्ह आहे हे कसं तुम्हाला कळणार, पण तुम्ही हेटेरोझायगस मध्ये हे आयडेंटिफाय करू शकता की ड्वार्फ कुठला आहे, म्हणजे रेसेसिव्ह कुठला आहे आणि डॉमिनेटिंग कुठला आहे. ओके, सो डॉमिनेटिंग आणि रेसेसिव्ह हे फक्त तुम्हाला हेटेरोझायगस मध्येच पाहता येईल. आता जर आपल्याला या सगळ्याचा एक छोटासा फ्लोचार्ट तयार करायचा असेल, हाऊ विल वी डू दॅट. सो आपल्याकडे आहेत ॲलिल्स. ओके, ॲलिल्स कसे असतात, दोन प्रकारचे असतात, एकतर होमोझायगस आहे किंवा एकतर हेटेरोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे कसं, एकतर टी टी किंवा स्मॉल टी स्मॉल टी. हेटेरो म्हणजे कसं, कॅपिटल टी स्मॉल टी. हेटेरोमध्ये आपण काय पाहिलं होतं, जे एक्सप्रेस होतं त्याला आपण म्हणणार आहोत डॉमिनेटिंग, जे एक्सप्रेस नाही होत त्याला आपण म्हणणार आहोत रेसेसिव्ह. जे होमोझायगस आहे त्याला आपण ट्रू ब्रीडिंग्स म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये कितीही जनरेशन्स एक्सपेरिमेंट केले तरी पण बदलत नाही. हेटेरोझायगसला आपण ट्रू ब्रीडिंग्स म्हणू शकत नाही. बस, या पूर्ण पानावरचं सार एवढंच आहे, तुम्हाला या ठिकाणी या छोट्याशा फ्लोचार्टमध्ये पाहायला मिळेल. बाकी त्या आधीमध्ये काय नाहीये. एवढं सांगितलंय की तुम्ही टीला टी वापरायचं आहे, डी वापरू शकत नाही, वगैरे 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 वगैरे. हे तुम्ही काय एक्झामला रीड करून नाही जाणार आहात. सो तुम्हाला फक्त एवढंच एक फ्लोचार्ट लक्षात ठेवायचा आहे या पूर्ण पेजवरचा, इथून खाली जे आहे ते सगळ्यासाठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण या सगळ्या क्रॉसेसमध्ये जे आता आपण टॉलचे वगैरे क्रॉस केले त्याच्यामध्ये आपण फक्त टॉल हे एकच ट्रेड वापरलं होतं. याचा अर्थ या ठिकाणी आपण एकाच जीनचा अभ्यास करतोय. ओके, त्याच्यामुळे याला आपण मोनो हायब्रिड असं म्हणणार आहोत. आणि हे जे क्रॉस आपण इथे ड्रॉ केला होता ना, कुठे गेला क्रॉस, आज इथे आपण क्रॉस ड्रॉ केला होता त्याला आपण म्हणणार आहोत मोनो हायब्रिड क्रॉस. तुम्ही हा असा ड्रॉ करू शकता किंवा असाही ड्रॉ करू शकता. तर बेसिकली हा जो टेबल आहे, जो क्रॉस आहे, याला आपण म्हणतो पनेट स्क्वेअर. आता हे पनेट स्क्वेअर काय आहे ते आपण एवढं वाचल्यानंतर पाहणार आहोतच. जस्ट लक्षात ठेवा की आपण जे काही ड्रॉ करून जिनोटाइप फिनोटाइप वगैरे फाइंड आउट करतोय ते काय आहे, पनेट स्क्वेअर आहे. ओके, सो जेव्हा आपण F1 जनरेशनचं सेल्फिंग केलं, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी यांचं जेव्हा आपण सेल्फिंग केलं, म्हणजे F1 जनरेशनचं जेव्हा आपण सेल्फिंग केलं, आपल्याला F2 जनरेशन मिळाली. F2 जनरेशनमध्ये कुठेही ब्लेंडिंग झालं नव्हतं. म्हणजेच काय की सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपलं F1 जनरेशन आहे आणि हे जे आपलं F1 जनरेशन आहे, हा एक पॅरेंट आहे, हा दुसरा पॅरेंट आहे. अर्थात तुम्हाला हे मान्य आहे. मग आता जेव्हा आपण स्क्वेअर तयार केला तेव्हा तुम्ही काय पाहिलं की हा जो कॅरेक्टर आहे या फर्स्ट पॅरेंटचा, तो आणि सेकंड पॅरेंटचा हा कॅरेक्टर आधी मिक्स झाले, परत हा कॅरेक्टर आणि हा कॅरेक्टर मिक्स झाले, परत हा कॅरेक्टर आणि हा कॅरेक्टर मिक्स झाले, लास्ट हा आणि हा कॅरेक्टर मिक्स झाले. म्हणजे बेसिकली या ठिकाणी कॅरेक्टर्सचं सेग्रिगेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, सो कॅरेक्टर्स काय होत आहेत, एकमेकांपासून सेग्रिगेट होत आहेत आणि एका वेळी एका पॅरेंटमधलं फक्त एकच जीन जे आहे तर ते पुढे ट्रान्सफर होते किंवा एकच ॲलिल जे आहे तर ते पुढे ट्रान्सफर होते. म्हणजे याच्यापासून एकतर हा मोठा टी येईल किंवा छोटा टी येईल, याच्यापासून पण एकतर मोठा टी येईल किंवा छोटा टी येईल. म्हणजेच काय, तर हे जे जीन्स आहेत ते सेग्रिगेट होत आहेत आणि एका वेळी फक्त एकच ॲलिल जे आहे तर तो पुढे जातोय.
मग याच्या आधारे आपण जो स्क्वेअर तयार केला, आपण म्हणजे मेंडेलने जो स्क्वेअर तयार केला, तर तो अशा पद्धतीने स्क्वेअर आहे F1 जनरेशनमध्ये. त्याने असा उभा केलाय, आपण आडवा केला होता. ओके, सो नो प्रॉब्लेम. तुम्ही एक्झाममध्ये कसाही स्क्वेअर ड्रॉ करू शकता, कारण पनेट स्क्वेअरला कसंही तुम्ही केलं तरी पण चालू शकतं. ओके, हे पण मी एक्सप्लेन करते हे काय आहे. बट त्याच्या आधी अजून एक गोष्ट, आता हे जे या ठिकाणी आपण कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं, कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं. ओके, आणि इथे घेऊया कॅपिटल टी कॅपिटल, इथे घेऊया आपण स्मॉल टी. वरती 2 पॅरेंट्स आहेत. आता मला एक सांगा की हा जो टी आहे, तुम्हाला कसं माहिती की याच्यामधून, म्हणजे तुमचे एक काय अंदाज आहे की याच्यामधून या 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 पॅरेंटमधून हा कॅपिटल टी येईल, याची काय प्रोबॅबिलिटी आहे? 50% ना. एकतर कॅपिटल टी येईल किंवा एकतर स्मॉल टी येईल. 50% प्रोबॅबिलिटी आहे. सो बेसिकली 50% प्रोबॅबिलिटी आहे की कॅपिटल टी येईल, 50% प्रोबॅबिलिटी आहे की स्मॉल टी येईल. सिमिलरली याचं पण तेच आहे. मग या ठिकाणी तेच सांगितलं आहे की 50% चान्स आहे की इधर कॅपिटल टी येईल किंवा इधर स्मॉल टी येईल. सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण येऊया पनेट स्क्वेअरकडे. बेसिकली पनेट स्क्वेअरचा शोध कोणी लावला होता, तर पनेट स्क्वेअरचा शोध लावलेला आहे एका ब्रिटिश जेनेटिसिस्टने, ज्याचं नाव आहे रेजिनाल्ड सी पनेट. ओके, त्याच्या नावावरूनच याला आपण पनेट स्क्वेअर असं म्हणतो. सो रेजिनाल्ड सी पनेट जे की ब्रिटिश जेनेटिसिस्ट आहेत आणि यांनी याचा शोध लावलेला आहे. इट मीन्स आपण जे सेल्फिंग आतापर्यंत पाहतोय किंवा जे आपण F1 F2 जनरेशन पाहतोय तेच आहे, सेम तेच आहे. फक्त एवढंच की तुम्हाला मी पनेट स्क्वेअरमधून पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे आहे फर्स्ट जनरेशन, दॅट इज टॉल प्लांट, आणि ड्वार्फ प्लांट. हे काय आहे? पॅरेंट जनरेशन. या पॅरेंटमधून आपल्याकडे एक जे आहे जीन, म्हणजे एक जे आहे कॅरेक्टर ते तर मिळालेलं आहे, दॅट इज टॉल. इथून आपल्याला एक मिळालं, दॅट इज टॉल. आता यापैकी हे जे टॉल आहे आणि हे जे टॉल आहे, तर यांचं आता आपण करणार आहोत या ठिकाणी सेल्फिंग. F1 जनरेशनमध्ये आपण काय केलं? सेल्फिंग. इथून आलं ट्वार, इथून आलं स्मॉल टी. अगेन दुसऱ्या पॅरेंटकडून इथून आलं टी, इथून आलं स्मॉल टी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सेल्फिंग केलं आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी असे दोन जे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, दोन जे ॲनिल्स आहेत तर ते मिळालेले आहेत. सो कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, हे झालं तुमचं F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये आपण काय केलं? सेल्फिंग. म्हणजे दोन्ही सेम आहेत त्यांचं आपण काय केलं? सेल्फिंग केलं. सेल्फिंग केल्यानंतर इथून एक कॅपिटल टी येईल आणि इथून एक स्मॉल टी येईल. 50% प्रोबॅबिलिटी आहे कॅपिटल टीची, 50% आहे स्मॉल टीची. सिमिलरली या ठिकाणी पण हे दोन कंबाईन झाले तर काय येईल, हे दोघं कंबाईन झाले तर काय येईल, असं करत करत या ठिकाणी पनेट स्क्वेअर तयार झाला. सेम तोच रेशो येणार आहे, कारण तेच आहे, फक्त आपण असं काढलं होतं, यांनी असं ड्रॉ केलंय. नो प्रॉब्लेम, कसंही ड्रॉ करू शकता. मला असं वाटतं की हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, कारण कुठे काय लिहायचं. बट तुम्हाला जर अशा पद्धतीने स्क्वेअर ड्रॉ करता असेल, यू कॅन गो विथ धिस. ओके, सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे कसं येणार आहे? टॉल येणार आहे, हे पण टॉल येणार आहे, हे पण टॉल येणार आहे. म्हणजे 3 टॉल आहेत, एक ड्वार्फ आहे. सो हा झाला फिनोटायपिक रेशो. अगेन जीन्स जर आपण पाहिले तर याचं डिफरंट आहे, या दोघांचे सेम मेकअप आहेत. सो 1:2:1 येणार आहे जिनोटायपिक रेशो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रेशो पण फाइंड आउट केलेला आहे विथ दी हेल्प ऑफ पनेट स्क्वेअर. अगेन तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, तुम्हाला परत खाली तेच सांगितलेलं आहे, कॅपिटल टी एल, स्मॉल टी एल वगैरे वगैरे वगैरे. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही हे पण रीड करा, नो प्रॉब्लेम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन नेहमीप्रमाणे की या ठिकाणी टॉलची प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/4, कारण 3 टॉल आहेत, एक शॉर्ट आहे, एक ड्वार्फ आहे. टॉलची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/4 आहे. अगेन रेशो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता नंतर यांनी काय केलं इथे, तर 1/2 प्रोबॅबिलिटी आहे कोणाची? कॅपिटल टीची. 1/2 प्रोबॅबिलिटी कोणाची आहे? स्मॉल टीची. इथे जर आपण स्क्वेअर केला तर फायनल रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे? 1/4 कॅपिटल टी, 1/2 कॅपिटल टी, स्मॉल टी, 1/4 कॅपिटल स्मॉल टी. सो फायनल रेशो काय आहे? 1:2:1. एवढं नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. तुम्हाला फक्त या ठिकाणी जिनोटायपिक रेशो काय आहे, फिनोटायपिक रेशो काय आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकीचं त्या सोडून. ओके, आता आपण पाहणार आहोत टेस्ट क्रॉस काय असतं. टेस्ट क्रॉस सोबत एक आहे आउट क्रॉस, जे की एनसीईआरटी मध्ये नाहीये, बट तरीही मी एक्सप्लेन करणार आहे थोडक्यात. तुम्ही हवं तर लिहून वगैरे ठेवू शकता. बेसिकली आपण काय केलं की आपल्याकडे एक पॅरेंट जनरेशन होती, हे पुन्हा पुन्हा लिहायचं आहे, तुम्हाला पण पाहायचं आहे. रिझन असं आहे की हे सगळ्या चॅप्टरमध्ये हाच पार्ट खूप महत्वाचा आहे. अर्थात बाकीचे पण आहेत, बट ही सुरुवात आहे ना, सो सुरुवात चांगली असायला पाहिजे ना. नेक्स्ट आहे F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळालं? T1 कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. F2 मध्ये आपल्याला काय मिळालं? टी. आता हे कसं आलं तुम्हाला माहिती आहे, सो मी कसं आलं ते नाही सांगत आहे. ओके, झालं. आता इथे आपण काय करणार आहोत, सपोज की आपल्याला या ठिकाणी F2 मध्ये जे मिळालेलं आहे, मला मिळालं हे. ओके, मला असं सांगायचंय की हे याचं जिनोटायपिक रेशो काय आहे. आता मी या ठिकाणी फाइंड आउट केलं, सो मला कळते की हे कॅपिटल टी स्मॉल टी आहे. बट मला बाहेरून प्लांट कसं दिसणार आहे? टॉल दिसणार आहे. सो जेव्हा बाहेरून मला प्लांट टॉल दिसते तेव्हा मी काय अंदाज लावेन? एकतर हे कॅपिटल टी असेल किंवा एकतर हे कॅपिटल टी स्मॉल टी असेल.
मग मला हे कसं कळणार ना की हे कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी स्मॉल टी आहे. तुम्ही म्हणाल जस्ट मायक्रोस्कोप खाली बघा, पण ते जाऊ दे, आपल्याला ते नाही करायचं. मला बाहेरच्या बाहेरच कळलं पाहिजे की हे कॅपिटल टी आहे की स्मॉल टी आहे. मग बेसिकली F2 जनरेशनमध्ये किंवा कुठल्याही जनरेशनमध्ये तुम्ही म्हणाल याचं का नाही, तर तुम्ही असंही काढू शकता, नो प्रॉब्लेम. बट ॲज पर NCERT मला F2चं फाइंड आउट करायला सांगितले, सो मी तुम्हाला ते करून दाखवते. ओके, सो F2 मध्ये जे येणारे आउटकम्स आहेत त्यापैकी एखाद्या आउटकमचं मला फाइंड आउट करायचं आहे की जिनोटाईप काय आहे. फिनोटाईप तर मला दिसतोय की ते टॉल आहे, सोडून दिला विषय, पण जिनोटाईप काय आहे, एक तर ते टी असेल किंवा ते कॅपिटल टी स्मॉल टी असेल. मग मी हे कसं फाइंड आउट करणार, तर मी काय करणार, ते F2 ला घेणार. चल चल खाली चल खाली चल. हां, F2 ला आपण घेतलं, सो कॅपिटल टी स्मॉल टी आहे. याला मी क्रॉस करणार कोणासोबत, या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत. रेसेसिव्हच का, जाऊन मेंडलला विचारायचं, त्याने सांगितले रेसेसिव्ह, सो मी रेसेसिव्ह या ठिकाणी घेणार आहे. सो जेव्हा मी या ठिकाणी रेसेसिव्ह पॅरेंट सोबत याला क्रॉस करेल तेव्हा मला काय मिळेल, इथून एक गॅमेट येणार आहे टी आणि टी, इथून गॅमेट येणार आहे फक्त स्मॉल टी, कारण एकच गॅमेट आहे, होमोझायगस आहे. इथून मिळेल टी, इथून मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, सो आता तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने ह्याला क्रॉस कराल, क्रॉस केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल की या ठिकाणी मला एक रेशो मिळतोय, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी. याचा अर्थ हे जे प्लांट असणार आहे तर ते कसं असणार आहे, हायब्रिडमध्ये असणार आहे. ओके, हे प्लांट कसं आहे, हायब्रिडमध्ये आहे. आता अगेन हे मला कसं कळलं, तर जेव्हा मी याला टॉल प्लांटला म्हणजे टी जे आपलं हायब्रिड प्लांट आहे कॅपिटल टी स्मॉल टी, त्याला जेव्हा मी रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस केलं तेव्हा मला अशा पद्धतीने रेशो मिळाले. आता सपोज की मी या प्लांटला क्रॉस केलं तर रेशो काय मिळते बघा, जेणेकरून तुम्हाला कम्पेअर करून आन्सर फाइंड आउट करता येईल. दरवेळी या ठिकाणी रेसेसिव्ह पॅरेंटच घ्यायचा आहे, दुसरं काही नाही घ्यायचं, रेसेसिव्ह पॅरेंट घ्यायचा आहे. सो रिझल्ट आर इन फ्रंट ऑफ यू. जेव्हा आपण हायब्रिडला स्मॉल टी सोबत किंवा रेसेसिव्ह टी सोबत क्रॉस केलं तेव्हा मला 2 रिझल्ट्स मिळाले. आणि जेव्हा या ठिकाणी मी टॉल प्लांटला म्हणजे जे की होमोझायगस टॉल प्लांट आहे त्याला रेसेसिव्ह पॅरेंट सोबत जेव्हा मी क्रॉस केलं तेव्हा मला कॅपिटल टी स्मॉल टी मिळालं. याचा अर्थ काय, मला एकच रिझल्ट मिळाला. याचा अर्थ काय होतो की हे जे मी घेतलेलं प्लांट आहे किंवा ज्याचं मला जिनोटाईप फाइंड आउट करायचं होतं ते कसं आहे, होमोझायगस आहे. अर्थात होमोझायगस आहे म्हणजे ते टी पण असू शकतं किंवा टी पण असू शकतं. बट मला हे माहिती आहे की हे कसं आहे, टॉल आहे. फिनोटाईप वरून मी सांगितलं टॉल आहे, म्हणजे अर्थात हे नसणार आहे आणि हेच असणार आहे. कळते का मी काय बडबडते ते, लेट मी एक्सप्लेन अगेन. मला वाटते सगळं तुमच्या बाउन्सर चाललेलं आहे, कळलं असेल तर वेल अँड गुड, बट तरी पण मी एक्सप्लेन करते परत एकदा, क्योंकि यहाँ पे आप लोग मेरे सामने नहीं हो, आप तो मुझे सुन रहे हो. तो भैया एक्सप्रेशंस कैसे पता चलेगी मुझे तुम लोगों के, इसके लिए मैं फिर से एक्सप्लेन कर रही हूँ. चालेल का, मध्ये मध्ये हिंदी पण चालेल ना, प्रॅक्टिस करते मी, मला हिंदी चांगलं बोलता येत नाही, बट आय एम ट्राईंग. ओके, सो बेसिकली या ठिकाणी माझ्याकडे काय आहे, F1 जनरेशन आलेली आहे. F1 जनरेशनला जेव्हा मी क्रॉसिंग करेन किंवा सेल्फिंग करेन, काय पण करेन, तेव्हा मला या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी मिळणार आहे. हे मला माहिती आहे. ओके, हे मला माहिती आहे. पण सपोज करा की याच्यामधला मी एखाद्या प्लांटला उचललं, F2 मधल्या एखाद्या प्लांटला मी घेतलं, मला बाहेरून कळते की हा प्लांट टॉल आहे, सो आय नो त्याचा फिनोटायपिक रेशो, बट आय डोंट नो की ते कॅपिटल टी आहे की कॅपिटल टी स्मॉल टी आहे. तर मला सांगा की हे एक टॉल प्लांट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं, तुम्ही काय विचार कराल, एकतर हे कॅपिटल टी असावं किंवा एकतर हे कॅपिटल टी स्मॉल टी असावं. मला माहिती नाहीये ना पण हे नक्की काय आहे, हायब्रिड टॉल आहे की प्रॉपर टॉल आहे, प्युअर टॉल आहे, हे मला नाही माहिती आहे, कॅनॉट बी प्रेडिक्टेड. मग मी काय केलं की माझ्या डोक्यामध्ये शंका आहे, मग मी काय केलं, या प्लांटला घेतलं आणि हा जो रेसेसिव्ह पॅरेंट या ठिकाणी होता, हा जो रेसेसिव्ह पॅरेंट आहे त्याला मी अजून या ठिकाणी घेतलं. रेसेसिव्हच का, मेंडलने सांगितलंय म्हणून, आणि तो पण कसा पाहिजे, रेसेसिव्ह होमोझायगस पाहिजे, म्हणजे स्मॉल टी वालाच पॅरेंट पाहिजे आपल्याकडे. सो त्याला मी या ठिकाणी घेतलं आणि यांचं काय केलं, क्रॉसिंग ओव्हर केलं. आता क्रॉसिंग ओव्हर करताना हा मला एकच जीन देईल कारण होमोझायगस आहे, हा पण मला एकच प्रकारचं जीन देईल कारण हा पण होमोझायगस आहे. अशा पद्धतीने मला रिझल्ट काय मिळाला, हायब्रिड टी. ओके, हायब्रिड टॉल मला रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आणि एकच रिझल्ट मिळालाय. एकच रिझल्ट मला केव्हा मिळेल, जेव्हा हे होमोझायगस असेल. आता मला हे कळलं की हे होमोझायगस आहे. मग तुम्ही म्हणाल होमोझायगस तर टीटी पण असू शकतं, टीटी पण असू शकतं. मग तुम्हाला कसं कळलं की हे मोठंवाल्या टीटीस आहे, कारण मला बाहेरून कळते ना की ते टॉल आहे. जर बाहेरून ड्वार्फ असतं तर मी आरामात त्याच्यावरती टिक मार्क केली असती, बट बाहेरून ते टॉल आहे, त्याच्यामुळे मला फिनोटाईपवरून कळलं की ते टॉल आहे. आणि जेव्हा मी टेस्ट क्रॉस केलं, हे जे मी क्रॉसिंग करते आता रेसेसिव्ह पॅरेंट सोबत, याला आपण काय म्हणतो, टेस्ट क्रॉस. आणि जेव्हा मी टेस्ट क्रॉस केलं तेव्हा मला हे पण कळलं की या ठिकाणी कसं आलेलं आहे, एकच रिझल्ट आलाय, याचा अर्थ हे काय असलं पाहिजे, होमोझायगस असलं पाहिजे. आणि याच्या अनुषंगाने मी हे फाइंड आउट केलं की याचा रेशो काय आहे, कॅपिटल टी आहे. दुसरे एक प्लांट आहे माझ्याकडे,
जे की हायब्रिड आहे. ओके, टॉल टी म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टीचं प्लांट आहे, हे मधलं घेतलेलं आहे मी इथे. याला मी क्रॉस केलं रेसेसिव्ह पॅरेंट सोबत. आता मला काय रिझल्ट्स मिळतील, इथून मला 2 गॅमेट्स मिळतील, इथून मला एकच गॅमेट मिळेल, कारण हे कसं आहे हेटेरोझायगस, हे कसं आहे होमोझायगस. सो इथून मला मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. सो मला या ठिकाणी 2 रिझल्ट्स मिळाले, एक तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक तर स्मॉल टी स्मॉल टी. हे तर ड्वार्फ आहे, माझ्या काहीच कामच नाहीये. बट इथे मला जे मिळालेलं आहे कॅपिटल टी स्मॉल टी, हे हायब्रिड आहे. ओके, आता मला 2 रिझल्ट्स मिळाले. 2 रिझल्ट्स केव्हा मिळतील, अर्थात हे जेव्हा होमोझायगस नसेल तेव्हा मिळतील. मग याच्यावरून मला हे कळलं की हे काय नाहीये, होमोझायगस नाहीये, म्हणजे काय, हे हेटेरो आहे. मग आता हेटेरोझायगस कुठला आहे आपण एकच शिकलोय. हेटेरोझायगस मध्ये हेटेरोझायगस टॉल हायब्रिड आहे, म्हणजे याचा अर्थ नक्कीच याचा जिनोटाइप काय असणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत टेस्ट क्रॉस. आता सपोज की मी तर या ठिकाणी काय होतं, रेसेसिव्ह पॅरेंट. आता मला ना रेसेसिव्ह पॅरेंट सोबत नाही क्रॉस करायचं आहे. ओके, माझ्याकडे काय होतं, एक टॉल टॉल, अरे 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 हा लिहिते. माझ्याकडे काय आहे, टॉल टॉल आहे, टॉल टी टी आहे. ओके, सॉरी, माझ्याकडे काय आहे, पॅरेंट आहे, एक तर टॉल टॉल आहे किंवा ड्वार्फ आहे. ओके, म्हणजे कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे. F1 आहे, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. हे झालं आपलं F2. आता मला ना या ठिकाणी आपण रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस केलं होतं, मला ते नाही करायचं आहे. मला F2चं जिनोटाइप फाइंड आउट करायचं आहे, बट रेसेसिव्ह न घेता मला डॉमिनंट पॅरेंट घ्यायचं आहे. तुम्ही ते देखील करून क्रॉस फाइंड आउट करू शकता, बट त्याला आपण म्हणणार आहोत आउट क्रॉस. ओके, जर आपण रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉसिंग केलं तर त्याला आपण म्हणणार आहोत टेस्ट क्रॉस, आणि जर आपण डॉमिनंट पॅरेंट सोबत क्रॉसिंग ओव्हर केलं त्याला आपण म्हणणार आहोत आउट क्रॉस. रिझल्ट तुम्हाला मिळतीलच, फक्त या ठिकाणी तुम्ही कुठल्या पॅरेंट सोबत क्रॉसिंग ओव्हर करणार आहात त्यानुसार इथे नाव बदलणार आहे. ओके, सो लॉ ऑफ डॉमिनन्स आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी आपण हे जे मेंडलचे एक्झाम्पल आहेत तर ते बघूया. आता तर आपण टॉल ड्वार्फ वगैरे हाईटच्या अनुषंगाने पाहिले ना. सो मेंडलने आपल्याला दिलेलं आहे फ्लावर कलरच्या ह्याने टेस्ट क्रॉस एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. सो ते आता आपण बघूया. माझ्याकडे आहे फ्लावर, फिनोटाइप काय असावा, अरे व्हायलेट आहे ना, म्हणजे फिनोटाइप काय आहे, कॅपिटल डब्ल्यू. ओके, कॅपिटल डब्ल्यू आपण या ठिकाणी व्हायलेटसाठी कन्सिडर करतोय. बट मला हे नाही कळत आहे की हे फ्लावर कॅपिटल डब्ल्यू आहे, कॅपिटल डब्ल्यू आहे. स्मॉल डब्ल्यू म्हणजे काय, व्हाईट कलर. हा, सो आता हे कॅपिटल डब्ल्यू आहे की कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आहे. मग मी काय करणार, याचं टेस्ट क्रॉस करणार. ॲज यू ऑल नो की टेस्ट क्रॉससाठी आपण रेसेसिव्ह पॅरेंट घेणार आहोत. सो रेसेसिव्ह पॅरेंट आहे स्मॉल डब्ल्यू, इथे पण स्मॉल डब्ल्यू. आपण सध्या हाच एवढा भाग बघूया, हे आपण नंतर बघूया. ओके, सो मी काय केलं, हा रेसेसिव्ह पॅरेंटला घेतला आणि ह्याला क्रॉस ओव्हर केलं. मला माहिती नाही जिनोटाइप काय आहे. सो जेव्हा मी क्रॉसिंग ओव्हर केलं तेव्हा मला अशा पद्धतीने रिझल्ट मिळाला, दॅट इज कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. याचा अर्थ काय की या ठिकाणी मला सगळे कसे मिळतात, सगळेच फ्लावर मला कसे मिळाले, पर्पल मिळाले. ओके, सगळे फ्लावर्स कसे आहेत, पर्पल आहेत. बट त्यासोबतच याचा रेशो पण मला कळते की सगळे फ्लावर पर्पल असल्यामुळे, मग अशा आपण काय पाहिलं, सगळे लोक टॉल होते, सगळे टॉल आहेत. याचा अर्थ काय की जे जे हे होतं, म्हणजे जे हे आहे F1 जनरेशन, F2 जनरेशन आहे ती कशी होती, होमोझायगस होती. त्याचप्रमाणे जर मला सगळेच या ठिकाणी व्हायलेट मिळत आहेत, मग ते कसेही असू दे, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असो किंवा कसेही असू दे, अल्टिमेटली मला सगळे व्हायलेट मिळत आहेत ना. म्हणजे याचा अर्थ माझं जे F2चं या ठिकाणी मी घेतलेलं जे F2चं फ्लावर आहे तर ते कसं आहे, होमोझायगस आहे. होमोझायगसमध्ये मला हे कसं कळणार की ते व्हाईट आहे का पर्पल आहे, किंवा त्याचा फिनोटाइप काय आहे, तर फिनोटाइप मला बाहेरून पाहून कळतोय. म्हणजे याचा अर्थ हे पर्पल आहे आणि होमोझायगस आहे, म्हणजे हे डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यू असणार आहे अर्थात. दुसरी गोष्ट अशी आहे की मी सेम त्याच फ्लावरला घेतलं. आता मला हे कळलं की डब्ल्यू आहे, पण मला हे फाइंड आउट करायचं आहे की याचा रेशो काय अजून काय येऊ शकतो जर मी असं कन्सिडर केलं की हे हायब्रिड व्हायलेट आहे. जेव्हा मी हायब्रिड व्हायलेटला क्रॉस करेन, हायब्रिड व्हायलेट म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. तर माझ्या लक्षात येते की या ठिकाणी 2 फ्लावर्स व्हायलेट होत आहेत, 2 फ्लावर्स व्हाईट होत आहेत. याचा अर्थ हे जे फ्लावर आहे तर हे कसं आहे, होमोझायगस नाहीये, मग कसं आहे, हेटेरोझायगस आहे. अर्थात हेटेरोझायगस जर असेल आणि फिनोटाइप जर पर्पल असेल तर रेशो म्हणजे ह्याचे अलियन्स काय येतील, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ओके नाही, म्हणजे अर्धे फ्लावर अर्धे फ्लावर व्हायलेट झाले आणि अर्धे फ्लावर व्हाईट झाले. याचा अर्थ जे आपलं ओरिजिनल फ्लावर आहे किंवा जे F2 जनरेशन आहे तर ते होमोझायगस नाहीये, मग काय आहे, हेटेरोझायगस आहे. हेटेरोझायगस मधलं कुठलं हेटेरोझायगस आहे, तर आपण त्यामध्ये एकच शिकलेलो आहे, एक डॉमिनंट, एक रिसेसिव्ह. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू म्हणजे हे फ्लावर कसं असणार आहे, हायब्रिड असणार आहे, जर आपल्याला हा रिझल्ट मिळाला तर. ओके, आय होप की तुम्हाला कळलेलं आहे. हे सगळं खूप इझी आहे, एकदा तुम्ही स्वतः करून पहा आणि हे क्रॉस स्वतः काढून बघा, कारण तुम्हाला भलेही नीटमध्ये जरी क्रॉस ड्रॉ करायचे नसले तरी तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असलं पाहिजे की क्रॉस कसे ड्रॉ करतात, कारण तुम्ही एवढं सगळं पाठ करून तर नाही जाऊ शकत, आणि त्यासोबतच तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये क्रॉस ड्रॉ करण्यासाठी वगैरे येतात. सो दॅट्स वाय तुम्हाला क्रॉसबद्दल सगळं काही माहिती असलं पाहिजे, रिझल्ट्स पण तुम्हाला माहिती असले पाहिजेत, रेशोज पण तुम्हाला सगळे माहिती असले पाहिजेत. ओके,
सो आता हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत मोनोहायब्रिड क्रॉसचे, हे सगळे मोनोहायब्रिड आहेत ना, आपण फक्त एकच जीन वापरतोय, म्हणजे एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वापरतोय, एकतर कलर, एकतर पॉटचा शेप, एकतर प्लांटची हाईट, ओके, स्टेमची हाईट, हेच आपण फक्त वापरतोय. सो हे जे सगळे मोनोहायब्रिड क्रॉस आहे त्याच्या अनुषंगाने मेंडलने दोन लॉज आपल्याला दिलेले आहेत, दोन प्रिन्सिपल्स आपल्याला दिलेले आहेत. दॅट इज लॉज ऑफ इनहेरिटन्स आणि दोन लॉज ऑफ इनहेरिटन्स दिलेले आहेत. दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन काय आहेत, एवढेच आहेत, फक्त एवढेच तर आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मग आपण याचं डिस्क्रिप्शन पाहणार आहोत आणि काही एक्सेप्शनल केसेस आहेत ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, तुम्ही कधी असं पाहिलंय का की लाल फ्लावर आहे आणि व्हाईट फ्लावर आहे, यांचं जेव्हा आपण मेटिंग करतो तेव्हा आपल्याला पिंक कलरचं फ्लावर मिळतं. म्हणजे मेंडलने काय सांगितलंय की एक तर लाल मिळालं पाहिजे किंवा एक तर व्हाईट मिळालं पाहिजे, पण इथे तर आपल्याला पिंक मिळतंय, म्हणजे दोघांच्या मधले कॅरेक्टर मिळतंय. मग असं कसं झालं, तर ते असं कसं झालं हे तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट पार्टमध्ये. सो हा होता एक छोटासा स्पॉइलर. सो नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. आणि त्यासोबत तुम्ही हे पण पाहिलंय का की एक गाय असते, सो ती गाय आहे व्हाईट कलरची, गाय पूर्ण व्हाईट आहे. दुसरा आहे गायीने ज्याच्यासोबत मेटिंग केलं तर तो पूर्ण ब्लॅक कलरचा आहे. ओके, गाय पूर्ण व्हाईट आहे आणि तो पूर्ण ब्लॅक कलरचा आहे. पण जे ऑफस्प्रिंग येतं तर ते कधी कधी त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट कलरचे पण असतात, पूर्ण ब्लॅक कलरचे पण असतात, काही ब्लॅक आणि व्हाईट यांचे दोघांचे असे थप्पे असतात ना, असे एक ब्लॅक थप्पा व्हाईट थप्पा असं असतं ना गायीच्या बॉडीवरती, तर तसं आहे. मग बेसिकली असं पण कसं होतं, म्हणजे मेंडलनुसार एकतर ब्लॅक झाला पाहिजे किंवा एकतर व्हाईट झाला पाहिजे. पण काही असे पण नवीन येणारी जनरेशन असते की ज्याच्यामध्ये ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर दोन्ही पण मिक्स आहे. ओके, अशा पण गायी तुम्ही पाहिल्या असतील ना कधीतरी, काऊज वगैरे. सो त्याप्रमाणे मग असं का होतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय 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 बाय.